आदिशक्ती तुळजा भवानी आणि या डोंगरदऱ्यांचा पर्वतांचा महामेरू शंभू महादेव। तुम्ही चित्र पाहिलं, आम्ही आता नुकतेच उत्तराखंडला जाऊन आलोत, पण त्या जाण्यापूर्वी मी खरं एक 2-3 महिने खूप त्याचा अभ्यास केला होता आणि मी खरं तर ह्या सगळ्या प्रदेशाच्या या सगळ्या गोष्टींच्या खूप प्रेमात पडलो। एक 2-3 हजार पानं खरं मी यासाठी वाचली होती। पुराण कथा मी इथे सांगणार आहे, त्यातल्या शिवपुराणातल्या कथा आहेत आणि पुराण कथा सुरू होण्यापूर्वी स्त्रियांना सगळ्यांना माहिती आहे की त्यांचं चित्त आणि मन हे शुद्ध लागतं। शिवपुराणातल्या कथा तर पहिल्या अध्यायातच असं दिलेलं आहे, महिलांनो मुलांनो प्लीज बोलू नका, पहिल्या अध्यायातच असं दिलेलं आहे की ज्याचं चित्त आणि मन शुद्ध असेल त्यांनी त्याची सुरुवात करायची। तर मी जे काय सांगतोय ते नीट काळजीपूर्वक ऐका, लक्षात घ्या। शंकर एक वेळ खूप चालू शकणार आहेत सगळ्यांना, ते भोळे आहेत, पण शंकराची बायको पार्वती ही प्रचंड उग्र आहे आणि आपण त्या नवरात्रामध्ये इथे बसलेलो आहेत, तर त्यामुळे तिची महती ऐकून घेताना अतिशय शांत चित्ताने ऐकून घ्या। खऱ्या खुऱ्या देवभूमीमध्ये असं मी शब्द वापरला कारण याचा असा अर्थ आहे, कारण याचा अर्थ असा आहे की सगळेच राज्य जी आहेत ना, तर ते स्वतःला देवभूमी आहेत। आपली ही जी आहे ती देवभूमी आहे असं म्हटलं जातं। म्हणजे केरळ गॉड्स ओन कंट्री किंवा बाकीची काही अजून राज्य म्हणतात की आबा हीच आमची खरं देवभूमी आहे। पण खरं तुम्हाला सांगू का की देवभूमी ही उत्तराखंडच्या गढवाल रिजनमध्ये जी आहे ना, ती खरं देवभूमी आहे। आणि तो खरं स्वर्ग आहे। तर स्वर्गाला सुरुवात करण्यापूर्वी, त्या स्वर्गाकडे जाण्याच्या पूर्वी मी थोडा भूगोल तुम्हाला सांगतो की आपल्या भारताची निर्मिती कशी झाली। तर आपण हिमालयाकडे जाऊ शकू, हिमालयाकडे जर गेलो तर आपण त्या देवभूमीत प्रवेश करू शकू। त्यामुळे पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे। तर आपल्या भारताची निर्मिती ही 7 कोटी वर्षांपूर्वी झाली। मादागास्कर नावाचा एक बेट आहे, त्या बेटापासून तो विलग झाला आणि युरेशियन प्लेटला तो येऊन धडकला। दरवर्षी तो 15 सेंटीमीटर इतक्या वेगाने तो हलत होता आणि तो जवळपास 1-1.5 कोटी वर्षांपूर्वी तो भारताच्या या युरेशियन प्लेटला येऊन धडकला आणि मध्ये जो समुद्र होता ना, टेथिस समुद्र, त्या टेथिस समुद्राला तो पूर्णपणे दाबला गेला आणि त्यातून हिमालयाची निर्मिती झाली। तो उंचावरती असा वरती आला, हा हिमालय। इथं पाकिस्तानपासून साधारण तो चालू झालेला आहे, तो भारत, चीन, तिबेट पर्यंत हा सगळा पसरलेला आहे। 2500 किलोमीटर तो लांब आहे। काही ठिकाणी तो 150 किलोमीटर रुंद आहे, तर काही ठिकाणी 600 किलोमीटर इतका रुंद आहे आणि उंचीला तो 8 किलोमीटर आहे। लक्षात घ्या, 1 किलोमीटर म्हणजे किती झालं आणि 8 किलोमीटर इतकी त्याची हाईट आहे। आणि हा भारतातली म्हणजे जगातली सगळी जी उंच शिखरं आहेत ना, ती सगळी इथंच आहेत बरं का। आणि तुम्हाला ऐकून धक्का बसेल की आजही हिमालय हलतोय, तो दरवर्षी 67 mm इतका हलतोय। 1 कोटी वर्षानंतर तो 1500 किलोमीटर इतका हलणार आहे। त्यामुळे जर कुणाला हिमालयात जायचं असेल तर लगेच जाऊन या, कारण तो नंतर दिसणारच नाही। नेपाळ जो आहे ना, नेपाळ तो तर या नकाशातून गायबच होणार आहे। खरं सांगतोय मी, खोटं सांगत नाही। हिमालय त्याची देखील उंची हळूहळू वाढते, कारण ते सगळं भूकंपाचं प्रमाण जे काय तिथं आहे ना, त्याच्यामुळे ते सगळे हलतायत, युरेशियन प्लेट जी आतमधली ती, आणि ते पर्वत असा वरती येतोय। इथं केटू नंगा पर्वत नावाचा पर्वत आहे, ते इथं पाकिस्तानमध्ये येतो। ते तिथून ते इथं बर्वा नावाचा अजून एक पर्वत आहे, त्या पर्वापर्यंत तो हा सगळा हिमालय पसरलेला आहे। 2500 किलोमीटर लांब आहे। जगातली जी 8000 मीटरच्या वरची असलेली जी शिखरं आहेत ना, ती सगळी शिखरं हिमालयात आहेत बरं का। 7200 मीटरपेक्षा उंचीची 100 शिखरं हिमालयातच आहेत। आणि जगातली सगळी उंच हिमशिखरं ही देखील हिमालयातच आहेत, ही सगळी। आणि त्यापैकी भारतामध्ये जे आहे ना ते केटू आहे, पण तो केटू पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये, त्यामुळे ते तसं पाहिलं तर आपल्याकडे ते नाही आहे। अजून एक जे आहे कांचनगंगा नावाचं, तर ते कांचनगंगा जे आहे तर ते देखील आपल्याकडे निम्म आहे आणि तिबेटमध्ये निम्म आहे, नेपाळमध्ये निम्म आहे। त्याच्यामुळे ते आपलं पहिलं मानलं जातं। पण नंदादेवी नावाचं जे शिखर आहे ना, ते संपूर्णपणे भारतात असलेलं आपलं सगळ्यात उंच शिखर आहे।
हिमालयाचे 4 पार्ट आहेत. एक जो आहे तो ट्रान्स असं म्हणतात त्याला, तो फक्त काश्मीरमध्ये आपण जे जातो ना ते सगळे ट्रान्स हिमालयामध्ये मोडतात. 2 नंबरचा जो भाग आहे ना तो बृहत ग्रेट म्हणून ओळखला जातो. 3 नंबरचा जो आहे तो लेझर. 1 नंबरचा जो आहे ना ट्रान्स 6000 मीटर त्याची उंची आहे लगभग, म्हणजे त्याच्यातली सगळी शिखरं 6000 मीटरपेक्षा उंच आहे. 2 नंबरचा जो आहे ना ग्रेट हिमालय तो 6120 मीटर त्याची साधारण उंची आहे. सगळी शिखरं त्याच्यापेक्षा उंच आहेत 6120 मीटरपेक्षा त्या हिमालयात असलेली. आणि जगातली सगळी जी उंच शिखरं आहेत ना ती सगळी या ग्रेट हिमालयामध्ये बरकत ह्या पिवळ्या पट्टीमध्ये सगळी, म्हणजे अगदी आपण केदारनाथ, बद्रीनाथ सगळी, गंगोत्री, यमुनोत्री, धवलागिरी, K2, नंगा पर्वत सगळी इथंच आहेत. 3 नंबरचा जो आहे ना तो लेझर आहे, म्हणजे आपण जिथं आता शिमला, कुलू, मनाली ही सगळ्या ज्या भागात जातो का नाही ते सगळं या 3 नंबरमध्ये जातो. आणि 4 नंबर जो आहे ना तो शिवालिक, आणि तिथं सगळं जंगल आहे. पण तुम्ही आता विचार कराल हिमालय इतका उंच आहे, पण तो बरं का तुम्हाला ऐकून धक्का बसेल, पण त्या हिमालयाला देखील कापून पलीकडून या बाजूला येणाऱ्या काही नद्या आहेत. त्यापैकी सिंधू आहे, सतलज आहे, कर्णाली आहे, अरुण आणि ब्रह्मपुत्र आहे. सगळ्या नद्या ह्या स्त्रीलिंगी, त्यांना आपण नदी म्हणतो. ब्रह्मपुत्र जे आहे ना तो ब्रह्माचा पुत्र आहे, त्यामुळे ती नद आहे, ते पुरुष येतो. त्याच्यासाठी आपण नंतर कधीतरी मी सांगेल तुम्हाला. आता आपण या उत्तराखंडवरती येऊ. टोन्स नावाची नदी आणि काली नावाची नदी आहे ना, त्या नदीच्या या मधल्या पट्ट्याला उत्तराखंड असं आज म्हटलं जातं. पण उत्तराखंडमध्ये 2 रिजन आहेत, एक आहेत कुमाऊ आणि गढवाल. हा जो कुमाऊ आहे ना तो देवभूमीचा भाग आहे आणि सगळी तीर्थक्षेत्र या कुमाऊ भागातच आहेत. आणि या गढवाल भाग, नैनिताल वगैरे सगळं इथे येतं. आता या देवभूमीला जर आपल्याला समजून घ्यायचं असेल ना तर उगाचच काहीतरी कुणीतरी सांगितलंय केदारनाथला जायचं म्हणून गेलो केदारनाथला, बद्रीनाथला जायचं म्हणून गेलो बद्रीनाथला, गंगोत्रीला जायला पाहिजे म्हणून गेलो गंगोत्रीला, असं करून चालणार नाही. त्या सगळ्याचं स्थान महात्म्य देखील फार मोठं आहे आणि ते आपण ऐकून घेणं फार गरजेचं आहे. तर या देवभूमीला जर समजून घ्यायचं असेल ना आपल्याला तर 3 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. कुठली तर एक आहे पर्वतरांगा, दुसरी नदी, आणि तिसऱ्या ज्या आहेत ना ती पौराणिक आणि लोककथा ज्या तिथं प्रचलित आहेत त्या. तर पर्वतरांगांपासून आपण सुरुवात करू. त्या ज्या माउंटेन रेंज आहेत ना तर त्या 6 पार्ट पडतात, त्या नद्यांपासूनच तो तयार झालेला आहे. एक जे ते आदि कैलाश, 2 नंबर पंचचोली, नंदादेवी, कामेत, गंगोत्री आणि बंदरपूछ, या सगळ्या नद्यांपासूनच ते सगळे तयार झालेले आहेत. हे सगळे नद्यांचे बेसिन आहेत, ते देखील 6 त्याचे पार्ट पडतात, प्रमुख नद्या आहेत. आता हे फार टेक्निकल होईल पण ह्या गोष्टी सांगणं फार गरजेचं आहे, म्हणून तुम्हाला सांगायला पाहिजे होतं खरं. आता मी तुम्हाला एक प्रश्न असा विचारतो की गंगा नदीचा उगम कुठे झाला? काय माहिती? सांगा ना. सगळ्यांना असं वाटतं की गंगा नदीचा उगम हा गंगोत्रीला झाला किंवा गोमुखला झाला, बरोबर. पण टेक्निकली जर विचार केला ना तर गंगेचा उगम हा देवप्रयागला झालेला आहे बरं का. त्याचं कारण असं की 2 नद्या आहेत, एक भागीरथी नावाची आणि एक ही अलकनंदा नावाची उजव्या हाताला जी वाहती ती. ह्या दोन्ही नद्या एकत्र देवप्रयागपाशी मिळतात आणि त्याच्या पुढे त्या नदीला गंगा असं म्हटलं जातं. त्याच्यापूर्वी त्या नद्यांना गंगा असं म्हटलं जात नाही. त्यामुळे गंगा नदीचा उगम कुठे झाला? देवप्रयागला झाला. आता तो कसा तर आपण पाहू. पण एवढं जरी असलं तरी जे काय भौगोलिक महत्त्व, पौराणिक महत्त्व, लोककथांच्या बाबतीतचं महत्त्व भागीरथीला मिळालं तेवढं अलकनंदाला मिळालं नाही. पण अलकनंदाची नदी ना, ह्या ज्या 2 नद्या आहेत त्या खरं तर 2 नद्या ह्या एकाच साधारण शिखरापासून उगम पावतात. ते चौखंबा नावाचा हा पर्वत आहे, त्याच्या उजव्या हातापासून भागीरथी खडक आणि सतोपंत ग्लेशियरपासून ही अलकनंदा उगम पावती, आणि डाव्या हाताला जो आहे तो गंगोत्री ग्लेशियरपासून भागीरथी उगम पावती, आणि ती ह्या देवप्रयागला, ह्या सगळ्या वेगवेगळ्या वाहतात आणि देवप्रयागला येऊन मिळतात. पण या अलकनंदाच्या काठावरती बघा सगळे पंचकेदार, पंचबद्री, तुम्ही केदारनाथ ऐकलंय, पण जसे केदार महत्त्वाचं आहे ना तसे 5 केदार ठिकाणं आहेत, 5 केदार ठिकाणं आहेत, ती देखील तेवढीच प्रसिद्ध आहेत. पंचबद्री आहेत, 5 बद्री आहेत, एक बद्रीनाथाला आपण जातो तसेच 5 बद्रीची ठिकाणं आहेत, ती देखील तेवढेच प्रसिद्ध आहेत. प्रयाग आहेत, 5 प्रयाग आहेत. प्रयाग याचा अर्थ आहे 2 नद्यांचा संगम, त्याला प्रयाग म्हणतात. आपण प्रयागराजला जातो बरोबर, तर तिथं गंगा, यमुना आणि सरस्वती त्या नद्यांचा संगम होतो, म्हणून त्याला प्रयाग स्थानांपैकी सगळ्यात मोठं स्थान आहे.
त्यानंतर खालोखाल ह्या देवप्रयागचं स्थान आहे, कारण तिथे ह्या भागीरथी आणि अलकनंदा या 2 नद्या मिळतात. पण या अलकनंदा नदीचं देखील कारण फार महत्त्व आहे, कारण ह्या अलकनंदेच्याच तीरावरती 5ही बद्रीनाथ आहेत, 5ही केदारनाथ आहेत आणि 5ही प्रयाग स्थान आहेत. त्यामुळे या नदीचं देखील महत्त्व फार मोठं आहे. स्वर्गाची गंगा असं जिला म्हटलेलं आहे, स्वर्गातून वाहत येणारी जी गंगा आहे त्या गंगेचं नाव मंदाकिनी बरं का, की जी या केदारनाथापासून वाहते, ती देखील या रुद्रप्रयागजवळ या अलकनंदेलाच येऊन मिळते. आता मी तुम्हाला भागीरथी म्हणजे गंगा नदी भारतात पृथ्वीवरती आली, अवतरित झाली तर तिची गोष्ट सांगतो. सगळ्यांना माहितीच असेल ती. आणि तिला पृथ्वीवरती आणण्यासाठी ज्या 4 पिढ्यांनी कष्ट घेतले, त्या कष्ट कुणी घेतले त्याची तुम्हाला खरं कहाणी सांगतो. ही कहाणी सुरू होती प्रभू रामचंद्रांचे जे पूर्वज आहेत राजा सगर, त्या सगरांपासून. त्या राजा सगरांनी असं ठरवलं की अश्वमेघ यज्ञ करायचा. अश्वमेघ यज्ञ नाव ऐकून असेल तुम्हाला. तो यज्ञ कुठं होतो ते तुम्हाला मी नंतर ठिकाण दाखवतो. तो यज्ञ असा असतो की अश्वाची पूजा करायची आणि त्याला पाठवून द्यायचं. तो जिथं कुठं जाईल तिथं त्या राजाची सत्ता असेल. ज्याला जो कोणी व्यक्ती त्याला अडवेल त्याला जाऊन मारायचं किंवा त्याच्याशी युद्ध करायचं, त्याला हरवायचं आणि ते पुन्हा तो घोडा पुढे जाईल, असं ते सगळं होतं. पण या राजा सगरने असं ठरवलं, एक अश्वमेध यज्ञ केला तरी तोंडाला फेस येतो. म्हणजे इतकं त्यासाठी ते सगळं कष्ट आणि मेहनत आणि इतका तो पैसा डामडोल सगळा करायला लागतो. पण या सगर राजाने असं ठरवलं की 50 अश्वमेध यज्ञ करायचे. किती? 50. 49 झाले आणि 50व करताना असं लक्षात आलं की जो आपला प्रत्येक कथेत जसा येतो तसा इंद्र आला, आपला इंद्र देवांचा राजा. आणि त्यांना असं ठरवलं की बाबा आता जर 50 जर अश्वमेध यज्ञ झाले तर हा पृथ्वीचा स्वामी होईल आणि त्याची महती खूप वाढेल आणि माझं नाव लौकिक कमी होईल. त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की हा जो घोडा आहे तो घोडा त्यांनी लपवला आणि ते कपिल मुनींच्या आश्रमात नेऊन ठेवला. कपिल मुनींच्या आश्रमात तो घोडा लपवलेला. ह्या सगराचे जे प्रजाजन आहेत 60,000 त्याचे पुत्र म्हणलेत खरं त्याला, पण एवढे 60,000 कुठं मुलं असतात का, पण ते म्हटलेत की बाबा ते सगळं सैन्य, ते सगळं सैन्य शोधत शोधत आलं आणि ते कपिल मुनींच्या आश्रमात गेले. आणि त्या सगळ्या 60,000 लोकांचा आवाज ऐकून कपिल मुनी त्रस्त झाले आणि त्यांनी जी 60,000 लोक होती त्या सगळ्या लोकांना जाळून भस्मसात करून टाकलं. ते सगराला गोष्ट कळली. सगरांना चिंता वाटायला लागली की 60,000 लोक आपल्याच राज्यातली मेली, त्यांच्या बायका काय म्हणतील, काय होईल, ते सगळं त्याचं ते सगळं टेन्शन आलं. आणि त्यांनी उद्धार त्यांचा कसा होईल, ते पुन्हा जिवंत कसं होईल म्हणून या ऋषींची करुणा भागली त्यांनी सगरांनी. पण या सगरांनी असं सांगितलं की आता ते मेले, आता मी काय करू शकत नाही, तर तू आता एक काम कर की स्वर्गामध्ये वाहणारी जी गंगा आहे ना तर तिला तू तपश्चर्या कर, तिला तू खाली घेऊन ये. म्हणून या राजा सगरने, त्याचा मुलगा अंशुमान, त्यानंतरच्या गादीवरती आलेला दिलीप आणि भगीरथ या 4 पिढ्यांनी तपश्चर्या केली. आता तपश्चर्या केली याचा अर्थ आपल्याला असं वाटतं, म्हणजे आपल्याला टीव्हीमध्ये दाखवलं जातं की असं एका पायावर उभं राहणं किंवा काय सगळे जे काय विधी असतात ते सगळं करणं. पण याचा अर्थ असा आहे तपश्चर्याचा की त्यांनी गंगा नदीचा प्रभाव वळवला बरं का. जी वरती वाहणारी होती हिमालयामध्ये ती अख्खी नदी 4 पिढ्या त्याच्या मागं कष्ट होते आणि त्यांनी ती सगळी वळवली. भगीरथाने तर त्याच्या आयुष्यामध्ये 12 वर्ष ते सगळं मेहनत केली. ते 12 वर्ष ते सगळं काम चालू होतं आणि ती शेवटी गंगा नदी खाली प्रवाहित झाली. गंगा नदी प्रसन्न झाली भगीरथाला आणि भगीरथाला त्यांनी सांगितलं गंगा नदीने की अरे बाळा मी तुला प्रसन्न झाली, मी येते, पण अरे तुला माहिती आहे का माझा वेग किती आहे, मी जर ह्या पृथ्वीवरती अवतरित झाले तर पृथ्वी दुभंग पावेल, नष्ट होईल ती पृथ्वी, तर काय करणार तू त्याचं. तर मला वाटतं काही जण उभे आहेत, काय तिथं सतरंजी जर टाकली आपल्या इथे तर तिथं काही जण बसू शकतील. तर गंगा नदीने भगीरथाला सांगितलं की या सगळ्या पृथ्वीचा जो स्वामी आहे ना तो शंकर आहे, शिवशंकर आहे, भगवान शिवशंकर आहे, तू त्यांना तपश्चर्या कर, तू त्यांना प्रसन्न करून घे. आणि मग शेवटी भगीरथाने शिवशंकराची आराधना केली आणि शंकर प्रसन्न झाले आणि शंकराने जोरात आवाज दिला की गंगे खाली आहे. आणि गंगा नदी खाली आली आणि त्या गंगा नदीचा सगळा प्रवाह शंकराने आपल्या जटांमध्ये धारण केला आणि त्या जटेतून फक्त एक काही पाण्याचे थेंब फक्त जमिनीवर पडले आणि ती जी आज आपण पाहतो ती गंगा. ही सगळी कथा आहे. पण ही कथा इथे संपत नाही. जसा जसा मार्ग दाखवेल तशी गंगा नदी पुढे पुढे यायला लागली. भगीरथाने मार्ग दाखवत पुढे आल्यानंतर झालं असं की त्या प्रवाहामध्ये
जन्नू ऋषी नावाचे एक ऋषी होते. मी तुम्हाला नंतर दाखवेल ती आश्रम कुठं होता. तर ते जन्नू ऋषींचा आश्रम होता आणि तो आश्रम त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये नष्ट झाला आश्रम. आणि त्यामुळे ते जन्नू ऋषी चिडले आणि त्यांनी एका घोटामध्ये अख्खी गंगा नदी पिऊन टाकली. तुला जो काय गर्व आहे तुझ्या पाण्याच्या प्रवाहाचा, की त्या अख्खा नदी त्यांनी ती गिळंकृत करून टाकली. भगीरथ आणि गंगा नदीने त्यांची पुन्हा पाया पडले ते की क्षमा मागितली आणि सांगितले की आता आम्हाला काय करता येईल. तर ते म्हटले की आता त्यांच्यात थोडं सेटिंग झालं आणि मग या आश्रमाचं रूपांतर त्यांनी पुढच्या बाजूला त्यांनी आश्रम घेतला आणि त्या नदीचं नाव जडगंगा नावाची नदी ती खरं, पण त्या पट्ट्यामध्ये त्या नदीचं नाव जान्हवी असं पडलं. बरोबर. मग ही नदी देवप्रयागला आली आणि हरिद्वार जे ना ठिकाण या तीर्थक्षेत्रांपैकी सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण ते हरद्वार आहे, हरिद्वार नाही. हर म्हणजे स्वर्गभूमीला जायचा दरवाजा आहे. तिथून हा सगळा पूर्वीच्या काळी प्राचीन काळी इथे जर कोण 4 धामला जायचं झालं ना की त्याच्या घरात हार घालायचे. आता तो गेला की परत येणारच नाही, कारण तो भाग इतका अवघड होता की आजही लोक तिथं पायी जातात बरं का. 2 महिने लागतात आणि इतके बिबटे वाघ बिग हिंस्र जनावरं ते सगळं हा सगळा भाग जे कोण जाऊन आले त्यांना कल्पना असेल. आज तर गाड्या घोड्या तरी आहेत, त्यावेळेस काहीच सोयी सुविधा नव्हती, त्यामुळे परत येण्याचं अवघडच होतं सगळं काम. आणि अशा स्थितीमध्ये त्या गंगा नदी हरिद्वारला आली आणि ती हा सगळा प्रवास करून 4 राज्यामधून प्रवास करते आणि ती बंगालच्या उपसागराला मिळते. आता फार भूगोलाचा तास झाला. आता येऊयात आमच्या 16 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या आमच्या 17 दिवसाच्या उत्तराखंडच्या यात्रेकडे. आम्ही हरिद्वारपासून चालू केलं, दिल्लीपासून केलं. हरिद्वार आणि हा सगळा रस्ता यमुनोत्रीला जातो. मी तुम्हाला नकाशा याच्यासाठी दाखवला की यमुनोत्रीला जातो. परत हा रस्ता असा वळून हे तर गंगोत्री आहे, इथे गोमुख आहे. हा देखील असा एक चांगला ट्रेक आहे, तो आम्ही केला. इथून परत येऊन हा इथे गुप्तकाशी आहे, इथं सोनप्रयाग आहे, इथं पायथा आहे केदारनाथाचा. इथून जवळपास 20 किलोमीटरची चढाई आहे, केदारनाथ आहे. इथून परत येऊन इथे यायचं आणि इथून हा असा सगळा जोशीमठ आहे. इथं माना बद्रीनाथ, इथे इमकुंड लेक आहे आणि हा परत पुन्हा ह्या सगळ्या प्रयाग स्थानांपासून हरिद्वारला यायचं. अशी साधारण 10-11 दिवसाची ही सगळी ट्रिप असते, पण आम्ही ती 17 दिवसात केली. ही सगळी ती कुठून किती किलोमीटर आहे ही सगळी लोक हे चालत करणारी पण आहेत बरं का. पूर्वीच्या काळी या यमुनोत्रीपासून गोमुखपासून केदारनाथ आणि ह्या बद्रीनाथ अशी इथून मधून पायी करणारी लोक होती. म्हणजे इथून पण इतकं अवघड आहे तर ते विचार करा. ह्या एवढी उंच शिखरं आहेत, मी तुम्हाला किती सांगितलं तरी पटेल नाही पटेल, पण इतकी उंच शिखरं आहेत ना की ते आकाश छोटं वाटतं. आकाशाच्याही वरती भिडलेली आहेत आणि त्यावरून तिथून ती सगळी पायी जायचे. अत्यंत बर्फ, खूप तिथं निबिड अरण्य, हालापेष्टा सगळ्या त्या करत ही एका सरळ रेषेत करायचे. मग आमची या सगळ्या प्रवासाची सुरुवात झाली. आमच्या प्रवासाची सुरुवात एका मकबऱ्यापासून झाली. हा दिल्लीचा सफदरजंग मकबरा. छान आहे ना. काय आपल्याला काय जे छान आहे ते पाहायचं. काय मकबरा असून आहे तर काय असून. ताजमहाल पाहण्याच्या ऐवजी आम्ही हा पाहिला. मग मला अतिशय प्रिय आणि रस्त्यामध्ये होते म्हणून इंदिरा गांधींचं मेमोरियल आम्ही पाहिलं. ती दुर्गा म्हटली जाते भारताची, ती उगीचच नाही. तर इथं बघा ह्या ठिकाणी त्या चालत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ही त्यांनी शेवटी ही साडी घातलेली होती, रक्ताने पूर्णपणे माखलेली. ही ती शबनम बॅग सोबत होती आणि चप्पल. आम्ही राष्ट्रपती भवनामध्ये जाण्यासाठी आम्हाला खूप स्पेशल परमिशन मिळाली आणि आम्हाला राष्ट्रपती भवन पाहायला मिळालं. याच्यावरती खरं 1 तास बोलता येईल एवढं राष्ट्रपती भवन मोठे 600 एकरामध्ये आहे. 5,500 कर्मचारी इथे काम करतात. 150 एकरामध्ये नुसतं गार्डनच आहे. जगातली सगळ्या प्रकारची फुलं वनस्पती सगळे तिथे आहेत, जे पाहिजे ते. हे सगळ्यात आम्हाला आवडलं. कित्येक हजार या बुद्धांच्या मूर्तीला हात आहेत. हे आम्ही आमचे राजाभाऊ, धनंजयराव आणि निखिल असे आम्ही 4 जण या ट्रिपमध्ये होतो. ते आलेले आहेत मला वाटतं 4. आणि हा हरिद्वारचे आश्रम, खूप आश्रम आहेत, खूप सगळ्यांवरती बोलता येईल. खरं आश्रम आपण इतके कमी वेळात बघतो सगळे, पण आम्ही आवर्जून गणपती होते आणि डेकोरेशन आम्हाला पाहायची सवय इथं गणपतीची. त्यामुळे हे सगळे डेकोरेशन पाहिल्यामुळं आम्हाला तशी काय उणीव भासली नाही गणपतीची. बघा हे अतिशय भव्य
हे एक मंदिर खूप छान आहे, मला आवडलं खरं. एका मंदिरामध्ये हा भटका हुआ देवतेचं मंदिर आहे. ह्या प्रचंड प्रखर आहे बरं का देव हा, आणि त्याची जर जो कोण उपासना करेल त्याला आयुष्यात काही कमी पडणार नाही. आणि ज्याला कुणाला या देवतेबद्दल माहिती पाहिजे असेल त्यांनी कार्यक्रम संपल्यानंतर माझ्याकडे यायचं, मी त्यांना सगळी माहिती सांगेल. हे डेहराडूनमध्ये आम्ही गेलो होतो. डेहराडूनमध्ये मिंड्रोलिंग मॉनिस्ट्री आहे, हे तारादेवी आहे, आणि हा 220 फूट उंचीचा पुतळा आहे बघा, अतिशय छान आहे. हे ज्याचं नाव ज्या व्यक्तीमुळं रामराय म्हणून आहे, ज्या व्यक्तीमुळं डेहराडून हे नाव पडलं त्या गावाचं, ते हे रामराय त्यांचा गुरुद्वारा आहे बघा. ह्यांची महंत परंपरा आहे 1687 पासून सुरू झालेली. म्हणजे शिवाजी महाराजांचा मृत्यू 1680, हे 1687 पासून आजपर्यंत. हे नानकसर गुरुद्वारा तो पण अतिशय छान आहे. हे कलंगा स्मारक ते पण छान आहे खूप. हे आम्हाला सांदन व्हॅलीची आठवण आली, गुच्छू पाणी म्हणतात त्याला, रॉबर्ट्स केव्ज, खूप छान आहे ठिकाण. पाणी आहे सगळं पूर्ण लांबपर्यंत, मजा आली आम्हाला. पण एक छान मजेशीर तिथं गोष्ट पाहिली आम्ही. हे असे चपला होत्या ठेवलेल्या, म्हटलं काय आहे तर चपला भाड्याने मिळतं तिथं. काय बिझनेस आहे ना भारी. 10 रुपये फी त्याची, 100 रुपये डिपॉझिट ठेवायचं. तुटली तर पैसे नाही बरं का, तुटली तर पैसे काय परत देणार सगळे ते, पण ती तुटलेली चप्पल घेऊन यायची, हातात घेऊन या नाही तर कशी घेऊन या, पण ती घेऊन यायची, त्यांना दाखवायची, 100 रुपये परत न्यायचे. हे आमचे सगळ्यात तरुण तुर्क व्यक्तिमत्व होतं आमच्याकडे. ते दगडे गोळा करायचे आमचे राजाभाऊ, अतिशय छान दगडं. 50 वर्ष वय त्यांचं, आमच्यात सगळ्यात मोठे पण अतिशय तरुण. हे टपकेश्वर नावाचं एक मंदिर आहे, गुरु द्रोणाचार्यांचं तपस्थली. गुरु द्रोणाचार्यांनी ज्या सगळ्या कौरव पांडवांना जिथं शिकवलं ती ही सगळी जागा. टपकेश्वर याचा अर्थ त्या गुहेमध्ये ना पाणी टपकत टपकत असतं सारखं, म्हणून ते टपकेश्वर. तामसा नावाची नदी आहे, ती नदी इथून वाहते. डेहराडूनमध्ये सगळ्यात छान मला आवडलेली गोष्ट म्हणजे FRI म्युझियम. कोणच बघत नाही म्युझियम, कंटाळा करतात, पण अतिशय सुंदर म्युझियम आहे. 6 त्याचे सेशन आहेत, अतिशय मोठे आहे. इतक्या गोष्टी त्या दाखवण्यासारख्या की त्याला 1 तास लागेल खरं, पण त्यातली एक गोष्ट तुम्हाला दाखवतो. हे देवदार वृक्ष आहे, 750 वर्ष जुनं आहे बरं का, आणि त्याचा आडवा काप आहे. आडवा म्हणजे तो माझ्याही हाईटचा मोठा आहे, म्हणजे त्याचा बुंदा किती मोठा असेल बघा. आणि अशा तिथं खूप गोष्टी आहेत. हे साबिर रहा ऑइल म्युझियम, ह्याची परमिशन आम्हाला मिळाली नव्हती, म्हणून फार प्रयत्न करून म्युझियम पाहिले. अतिशय उत्कृष्ट माहिती, ऑइलची, तेलाची सगळी इत्थंभूत माहिती इथं मिळते. त्या दिवशी गणपती बसत होते आपल्या इथं, आणि आम्ही गाडीत जाताना डेहराडूनमध्ये पाहिलं, अरे किती गणपती, भरपूर गणपती. म्हटलं अरे काय महाराष्ट्रात आलो काय चुकून. पण हे सगळे तिथे देखील मोठ्या उत्साहात गणपती बसवतात बरं का. म्हणजे आपला गणेशोत्सव खरं बाहेर चाललाय, बाहेरच्या राज्यात, बाहेरच्या देशात चाललाय. फक्त काळजी एवढी, भीती एवढी वाटते की आपला डीजे तिथे जाऊ नये. डीजे आणि ते लाईटी एवढंच फक्त. मी तुम्हाला मगाशी सांगितलं अश्वमेघ यज्ञ. अश्वमेघ यज्ञ करतात एवढं माहिती होतं, पण तो कसा करतात हे माहीत नव्हतं. तो यज्ञ स्थळ हे इथं आहे, ते आम्ही जगतग्राम नावाचं ठिकाण आहे ते शोधलं. तिथं ते आलो आम्ही त्या जगतग्रामपाशी, आणि 1 किलोमीटर चालायचं होतं. आणि थोडीशी बुरबुर पाऊस पडायला लागला. आता पहिलाच दिवस आमचे सगळेजण म्हणले काय पाऊस बिऊस पडत नाही, काय छोटा तसा पाऊस आहे. म्हणून मी आपले भीती नको म्हणून मी आपले जर्किन घेतलं आणि गेलो. 3 जणांनी काय घेतलंच नाही, म्हटलं जाऊन परत येऊ, काय 1 किलोमीटर तर आहे. थोडा पुढे गेलो, जो पाऊस, आपल्या इथला पाऊस काहीच नाही बरं का. तो पाऊस म्हणजे भीतीदायक पाऊस असतो, भयंकर. इतका जोरात की बंदुकीतून गोळ्या सुटतात ना त्या मोठ्या मशीनमधून, तशा मशीनमधून सुटणाऱ्या गोळ्या. आम्ही 1 सेकंदात भिजलो आणि त्यात रस्ता चुकलो. गेलो जवळजवळ 500 एकराची आंब्याची बाग, कुठून जायचं काय कळतलंच नव्हतं. फार आम्ही लांब गेलो आणि मग ते शेवटी कसं बसं सापडलं. 3 इथं अश्वमेघ यज्ञस्थळ आहे, इथं यज्ञ व्हायचं. आणि जो यज्ञ केला जायचा तर ते घोडे इथं बळी दिले जायचे. हे यज्ञामध्ये एवढा मोठा यज्ञ आहे, त्याच्यामध्ये हे घोडे बळी दिले जायचे बरं का. आणि हे एवढा मोठा यज्ञ तिथं केला जायचा, अतिशय भव्य आहे. 3 यज्ञस्थळ इथं आहेत. हे सम्राट अशोकाचं कलसी नावाचं एक तिथं ठिकाण आहे, तिथं हा त्यांचा एक शिलालेख आहे या कलसीमध्ये.
सगळ्यात जुनं उत्तराखंडमध्ये जे काय आहे ना ते हे बरं का, 2500 वर्ष जुनं आहे. आता आम्ही सुंदर सुंदर घाटा ते रोजा पिक्चर मधलं गाणं आठवतंय ना, ये हसी वादिया ये खुला आसमां, हे प्रत्यक्ष अनुभवायचं असेल ना तर हे तर दाखवतो मी, ठीकच आहे, फ्री दाखवतोय, पण तुम्ही खरं आवर्जून जाऊन या. मी तुम्हाला सांगितलं की म्हातारे व्हायची वाट बघू नका, बॅग भरायची आणि निघायचं. कारण हे एकतर लवकर नष्ट होणार आहे आणि ते नष्ट निसर्ग तर करेल, माणूसच पर्याय करणार आहे. इतकं तिथं मी तुम्हाला नंतर दाखवलं माणसाने काय घाण केली ती. इथं निसर्ग सुंदर नाही बरं का, तिथली मुलं सगळे स्त्री पुरुष अतिशय सुंदर आहेत. सकाळ भेटले, शाळेत चालले होते, त्यांना म्हटलं थांबा फोटो काढतो. हे लाखा मंडल, नावातच लाख आहे, त्यामुळं इथे जवळपास खूप लक्षावधी तिथे शिवलिंग आहेत, वेगवेगळ्या प्रकारची शिवलिंग आहेत. जिथं खोदल ना, काही माणसांचं घर आहे, त्या घराच्या समोर अंगण आहे, तिथं खोदायला चालू केलं तिथं पण शिवलिंग. काय गार्डन आहे तिथं खोदायला चालू केलं तिथं शिवलिंग, अख्ख्या गावात शिवलिंग. त्यामुळे त्या गावाचं नाव काय पडलं, लाखा मंडल. पण इतिहासामध्ये अजून याचं एक नाव घेतलं जातं. आता हे एक शिवलिंग आहे, याच्यावरती पाणी टाकलं ना की आपलं प्रतिबिंब दिसतं. त्यामुळे ते आता हे खरं एक वेगळा पदार्थ असतो, ते पदार्थ टाकून त्यांनी ते केलेलं आहे. पण हे गुरुजींनी आम्हाला घेतलं, या गुरुजींनी ते म्हटलं जादू आहे जादू. आता हे एक फार विशेष सांगितलं जातं याच्यासाठी की ही पांडवांसाठी जोडली जाते. तुम्हाला लक्षागृह माहिती आहे, लक्षागृह, त्या लक्षागृहामध्ये पांडवांना ठेवलं आणि त्यांना आग लावली, ती घटना इथं घडली असं सांगितलं जातं. त्या युधिष्ठिराने हे सगळं मंदिर बांधलं असं सांगितलं जातं. पण तुम्हाला खरं सांगू का, हे बिलकुल खरं नाही आहे. हे मंदिर आहे ना, सगळी मंदिरं बघा आपली पूर्व भिमुखी असतात, उत्तराभिमुखी असतात. हे एकमेव मंदिर आहे की जे दक्षिण भिमुखी आहे. त्याचं कारण असं की एक राणी होती फार मोठी, तिचा आवडता पती म्हणजे राजा, तो राजा मृत्युमुखी पडला आणि त्या राणीची अशी इच्छा होती की माझ्या पतीने पुनर्जन्म घ्यावा. म्हणून तिने सगळ्यांना विचारले की आता माझा पती पुन्हा जन्म कसा घेईल. तर काही विद्वानांनी सांगितलं की आबा तू जर हे असं, काही जुन्या ग्रंथांमध्ये असं सांगितलेलं आहे की शंकराची आराधना केली, एक काही शिवलिंग जर उभे केले आणि त्या शिवलिंगाची स्थापना जर तू दक्षिण दिशेला जर केलीस तर ते तुझा पती जिवंत होऊ शकतो. म्हणून तिने या सगळ्या मंदिराची बांधणी केलेली बरं का. पण आपल्याकडे सांगितलं काय जातं की लक्षागृह, सगळ्या गोष्टी पांडवांकडे सोपवल्या जातात. म्हणजे एका रात्रीत पांडवांनी मंदिर आले, बांधलं आणि निघून गेले. सगळं ते काय अज्ञातवासामध्ये त्या वनवासामध्ये मला वाटतं मंदिरच बांधत होते. हे सगळं लक्षागृह पेटलं आणि ते ज्या गुहेतून बाहेर आले ना, ती गुहा पण इथं दाखवली जाते बरं का. ती गुहा 1-1.5 किलोमीटर अंतरावरतीच ती गुहा आहे. मग आम्ही यमुनोत्रीला गेलो. यमुनोत्रीचं मंदिर हे जयपूरचे राजे गुलेरिया महाराणी तिने बांधलं. ही ते यमुना ही सूर्याची मुलगी आहे आणि यमाची जुळी बहीण आहे बरं का. यमी तिचं नाव आहे, यमी, ती यमुना झाली. अतिशय पवित्र. हिच्या काठावरती प्रयागाला ती मिळती, गंगेला. हिच्या काठावरती ताजमहाल असल्यामुळे हिला प्रसिद्धी मिळाली, नाहीतर तशी प्रसिद्धी कमीच आहे. मग आम्ही यमुनोत्रीवरून ह्या बारकोट धारासू मार्गे उत्तर काशीला आलो, ह्या गंगनानीला आलो. हर्षिलपासून जो पुढं गंगोत्रीचा रस्ता आहे ना, अतिशय सुंदर आहे. 20 किलोमीटरचा रस्ता आहे, पण अक्षरशः असं वाटतं की चालत जावं, इतकं सुंदर ते सगळं, हा सगळा प्रदेश आहे. आणि तिथून पुढं आम्ही 20 किलोमीटरचा गोमुख ट्रेक पायी केला, त्याबद्दल आपण ऐकूच. हे उत्तर काशीमध्ये नेहरू माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट आहे. जर तुम्हाला रॉक क्लाइम्बिंग किंवा हिमालयातले कुठलाही ट्रेक करायचा असेल तर यांची परवानगी घ्यायला लागते. त्याचं म्युझियम आहे, अतिशय छान आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या दूरदृष्टीतून हे सगळं उभं राहिलं. हे काशी विश्वनाथाचं मंदिर आहे उत्तर काशीतलं. मी तुम्हाला नंतर स्टोरी सांगेल उत्तर काशी, गुप्त काशी, या काशी विश्वनाथाची, त्यावेळी हे येईल. इथं गणेश्वर नावाचा एक राजा होता, त्यांनी हे 26 फूट पितळी त्रिशूळ इथं उभं केलेलं आहे. आम्हाला गोमुखच्या ट्रेकला जायचं होतं आणि त्याच्यासाठी स्पेशल परवानगी लागती गंगोत्री नॅशनल पार्कची. आणि झालं असं की आम्ही आदल्या दिवशीपर्यंत प्रयत्न करत होतो, ऑनलाईन त्यांनी केलेली होती, ती काय मिळालीच नाही आम्हाला. मग तिथं त्या उत्तर काशीमध्ये DFO ऑफिस आहे,
त्या उत्तर काशीमध्ये, तिथं ती परमिशन मिळते. तिथे ते आम्ही गेल्यावरती त्यांना असं कळलं की बाबा हे ऑनलाईन झालं आहे, तुम्हाला एक ॲफिडेविट करायला लागतं. म्हणून हे आम्ही कलेक्टर कचेरी तरी शोधली. इथे फार गमती जमती झाल्या खरं. आता काय जे वकील मंडळी त्यांना नंतर सांगेल मी, पण झालं ते व्यवस्थित. आणि मग आम्हाला जाता आलं. हे गंगनानी नावाचं ठिकाण आहे, पराशर ऋषींची तपस्थली आहे. बघा, या देवभूमी का म्हटली जाते माहिती का? सगळी मंदिरं तर तिथं आहेतच, पण सगळ्या ऋषीमुनींचे आहेत ना तिथं स्थान आहेत, आश्रम आहेत. सगळे ऋषीमुनी, वाल्मिकीपासून, वासिष्ठांपासून, पराशरांपासून सगळ्यांचे, सगळे मोठे जे ऋषी आहेत ना सगळ्यांचे आश्रम तिथे आहेत. व्यासांचा आश्रम तिथंच आहे. सगळ्या ऋषींचे जे काय प्रमुख आहेत ना, गुरुपौर्णिमा आपण कधी साजरी करतो माहिती का तुम्हाला? व्यासांच्या जन्मतिथीच्या दिवशी, म्हणजे ती व्यास पौर्णिमा म्हणून म्हटली जाते. तर ते व्यास अतिशय विद्वान होते. मी तुम्हाला व्यासांची नंतर तपस्थली दाखवतो. तर त्या पराशर ऋषींच्या इथे देखील गरम पाण्याचं कुंड आहेत. पण हे ऋषीमुनी बघा किती हुशार आहेत. सगळ्या गरम पाण्याच्या कुंडांच्या तिथे त्यांचे आश्रम आहेत. आंघोळीची सोय, कारण इतकी थंड पाणी इथं भयंकर, कारण ते 24 तास 12 महिने गरम पाणी तर पाहिजे ना आंघोळीला. हे एक आम्हाला झाला नावाचं गाव होतं, आम्ही तिथे राहिलो. आणि हे वय वर्ष 65. म्हटलं बाबा कुठे चालले? काय पायात बियात काहीच नाही, अनुवानी पायी चालले होते, पायी 4 धाम. 2 महिने लागतात म्हटले. म्हटलं काय दमत नाही का तुम्ही? दमत नाहीत कशाला, तर दरवर्षी करतो म्हटलं मी. 40-45 वर्ष झाले माझे करून. 45 वर्ष पायी यात्रा करतायत, लक्षात घ्या. हे मुखबा नावाचं मंदिर आहे. गंगोत्री 6 महिने बंद असतं. ही सगळी ठिकाणं जी आहेत ना ती 6 महिने बंद असतात. आणि 6 महिने ती सगळी मुख्य मंदिरं खाली आलेली असतात. तर ते गंगोत्रीचं जे मंदिर आहे ना, तर ते मुखबा नावाचं ठिकाण आहे, तिथं येतं. तर ते तिथलं हे मंदिर आहे. ही सगळी हर्षिल घाटी, मी तुम्हाला मगाशी सांगितलं, हर्षिलपासून गंगोत्रीपर्यंतचा जो रस्ता आहे ना अतिशय सुंदर आहे बरं का. म्हणजे शब्दात वर्णन करता येणार नाही, इतका सुंदर आहे. म्हणजे मला आता माझ्या डोळ्यांनी तुम्हाला बघता येणार नाही मी जे काय बघतोय ते, पण मी माझ्या भावना समजून घ्या. इतकं आहे, पोचल्या भावना. हे सगळं पाईन वृक्षाचं सगळं जंगल आहे. इतकं मोठं होतं, हे सगळं भरलेलं होतं. पण आपल्या इंग्रजांनी आले आणि त्यांना जे काय रूळ वगैरे सगळे करायचे होते, सगळं काम करायचं होतं, त्यांनी सगळं जंगल कापलेलं होतं. पण आता इंग्रज गेल्यानंतर हे सगळं आता परत वाढतंय बघा. ही सगळी हर्षिल घाटी. हर्षिल प्रचंड प्रसिद्ध आहे बरं का. ते प्रसिद्ध कशासाठी आहे? ते प्रसिद्ध आहे, राम तेरी गंगा मेली नावाचं एक पिक्चरचं शूटिंग इथं झालं. खूप पिक्चरचं शूटिंग झालं बरं का तिथं, खूप. पण कुणाला विचारलं ना तर सगळे सांगतात राम तेरी गंगा मेली, राम तेरी गंगा मेली. म्हणजे अगदी मंदाकिनी हिरोईन त्यात होती. ती मंदाकिनी ह्या पोस्ट ऑफिसमध्ये तिचा एकच शॉट आहे, 1 सेकंदाचा शॉट आहे. तर ती देखील तिथे एकदा त्याने इथं फोटो बिटो सगळं केले बघा. ते सगळं व्यवस्थित ठेवलंय. तिने जिथं आंघोळ केली, जिथं ती फिरली, तिथं सगळी इतकी गर्दी भयंकर. त्या दगडावर गर्दी, हे हातो दगड, सगळी गर्दीच गर्दी तिथं. आता नवीन पिढीला काय माहीत नसेल मंदाकिनी, जुन्या पिढीला माहिती आहे. आता माझा जन्म पण नव्हता त्यावेळी, मी काहीतरी मला वाटतं 1 वर्षाचा असेल, पण ते अजूनही चिर तरुण सगळ्यांच्या मनामध्ये आहे. हर्षिल अजून प्रसिद्ध आहे तर ते याच्यासाठी काय माहिती काय आहे? सफरचंद आहे, सफरचंद. खूप सफरचंद, खूप. जिकडे पाहिलं तिकडे सफरचंद. आणि आम्ही जिथं ज्या गावात राहिलो होतो, आम्ही उजेड व्हायच्या आत आमचे काही मंडळी जाऊन मस्त एक पिशवी भरून घेऊन पण आले. उजेड झाल्यावरती एक जण धावत आला की तुम्ही दिसला होतात म्हणून आमच्या मागं आला खरं. पण बिचारा त्याला आम्ही कसा बसा पटवला. त्याला म्हटलं आता जा, आता ते तोडलं, आता काय करतो. हे गाव आहे एक धराली नावाचं. तिथं कल्पकेदार नावाचं मंदिर आहे, शंकराचं फार जुनं मंदिर आहे. हे ते मंदिर आहेत. इथे तुम्हाला 2 मंदिरं दिसत आहेत बघा. आता तुम्हाला आता दिसणार नाहीत, आता दिसतील. हे 1926चा फोटो आहे बघा. हे जे मंदिर आहे ना ते पहिलंवालं आहे. आणि ह्या मंदिराचा कळस इथं जवळपास 100-150 मंदिरं होती. गंगा नदीच्या काठावरती, म्हणजे भागीरथीच्या काठावरती मंदिर होतं. आणि त्या प्रवाहामध्ये, प्रलयामध्ये सगळी मंदिरं नष्ट झाली. आणि हे मंदिर बघा फक्त एवढंच काय ते शिल्लक आहे. हे तर मंदिर इथपर्यंत बंद झालेलं आहे.
बघा हे दिसतं का, हे मंदिराचा कळस आहे बघा इथं. हे पार्वतीचं मंदिर आहे बरं का, पार्वतीचं मंदिर आहे हे. आणि हे मंदिराचा गाभारा वगैरे सगळा पाण्यात आहे, पाण्यातून खाली आतमध्ये जावं लागतं. स्फटिकाचं शिवलिंग आहे आतमध्ये, स्फटिकाचं. अतिशय छान, खूप प्रसिद्ध आहे हे ठिकाण. पण हे गर्तांगली नावाचं एक ठिकाण आहे. चीन, तिबेट आणि भारत याच्यामधला व्यापारी हा सगळा रस्ता होता. आणि जो आपला इथला गडवालचा जो राजा आहे, त्या राजाने पठाणांना बोलवून लाकडामध्ये हा सगळा पूल बांधलेला होता. 400 जवळपास 150 फूट लांब तो सगळा होता आणि 400 मीटर उंच तो सगळा दगडी हा सगळा पूल होता. तो पूल नंतर ज्यावेळेस चीनचं आणि आपलं युद्ध चालू झालं 1965च्या वेळी, त्यावेळेस तो सगळा तो नष्ट झाला. आणि नंतर आत्ता 2 वर्षापूर्वी 2021-22 मध्ये हा पर्यटकांसाठी असं मस्त एकदम खुला केलेला आहे. 150 रुपये 200 रुपये तिकीट आहे. अतिशय छान सुरेख दगड कोरून हा पूल बांधलेला आहे गर्तांगली. खूप छान आहे. चीनची बॉर्डर इथून 26 किलोमीटर लांब आहे. हे गंगोत्रीचं मंदिर रात्रीचं अतिशय सुंदर, हे देखील मंदिर खूप छान आहे. गंगोत्री मंदिराच्या जवळ, म्हणजे गंगोत्रीला सगळेजण जातात, गाडी तिथं जाते जवळपास सगळेजण जातात. पण गंगोत्रीच्या मंदिराच्या समोर भागीरथी शिला आहे. ज्या व्यक्तीच्या अथक प्रयत्नानंतर गंगा नदी, भागीरथी नदी या म्हणजे पृथ्वीवरती अवतरित झाली, त्या व्यक्तीच्या शिलेकडे कुणी येत नाही बरं का. फार कमी लोक येतात. आपले मंडळी तिथं काहीतरी विधी करायला बसले, त्यांना काय माहितीच नाही काय ते. पण ही भागीरथी शिला आहे की ज्या शिलेवरती बसून भागीरथीने तपश्चर्या केली, ती ही शिला. हे गंगोत्री मंदिर आहे. आणि हे गोमुख इथं दाखवलंय 18 किलोमीटर साधारण, पण ते जवळपास 20-22 किलोमीटर लांब आहे. गंगोत्री नॅशनल पार्कचा हा सगळा भाग असल्यामुळे कोणतीही गाडी, घोडा, हत्ती, उंट काहीही येत नाही, चालतच जावं लागतं. आपल्याकडचे जे 2 पाय आहेत त्याच्याने जावं लागतं. पण गंगोत्री ग्लॅशियर हे जगात भारतातलं 2 नंबरचं ग्लॅशियर आहे. पहिलं सियाचीन आणि दुसरं गंगोत्री. आणि ते प्रचंड वेगाने झिजत चाललंय, म्हणजे कमी होत चाललंय, ते ग्लॅशियर वितळत चाललंय. म्हणून जगाचं लक्ष या गंगोत्री ग्लॅशियरकडे आहे. आणि ते देखील आपली भावना असल्यामुळं त्या गंगोत्री नॅशनल पार्कमध्ये ॲक्च्युली ह्या गंगोत्रीच्या ट्रेकला गंगोत्रीपर्यंत जाता आलं नाही आम्हाला. 1-1.5 किलोमीटर अलीकडेच आम्हाला थांबावं लागलं, कारण इथं फार मोठी दरड कोसळलेली, पलीकडे जाताच येत नाही. मी तुम्हाला नंतर फोटो दाखवेल त्याचा. तर आम्ही खूप रागावलो होतो खरं, आम्ही 4 जण. आता काय शिव्या द्यायचंच बाकी होतं त्यांना की बाबा आम्ही इथं आलो आणि 1 किलोमीटर भर का आम्हाला जाऊन देत नाही, कुठून तरी काहीतरी रस्ता असेल, काहीतरी आम्हाला करू देत, तिथे जाऊ देत. पण आम्हाला नंतर त्या ज्या अधिकाऱ्यांनी सांगितलं ते फार महत्त्वाचं होतं. त्यांनी असं सांगितलं की आम्हाला इथं लोकांनाच येऊन द्यायचं नाही. त्याचं कारण लोक येतात ना, इतकी घाण करतात, कचरा करतात. आणि त्या सगळ्या प्रकारामुळं गंगोत्री ग्लॅशियर इतकं वितळत चाललंय बघा. 1780ला इथं होतं, 1971ला ते इथं होतं, 2001ला आता ते इथे. ते जवळजवळ ह्या 10-20 वर्षामध्ये 1 किलोमीटर मागं गेलेले आहे. भागीरथी शिला जिथं आहे ना, तिथून भागीरथाने तपश्चर्या केली. म्हणजे बघा, रामाचा जन्म 7753 वर्षापूर्वी झाला आहे. त्याच्यापूर्वी काय 1000 वर्ष या भागीरथाने तपश्चर्या केली असेल. म्हणजे जवळपास 8500 वर्षांपूर्वी गंगोत्रीचा उगम हा इथं होता. ते ग्लॅशियर जे दिसते ना आपल्याला, गोमुख, हे इथं होतं. ते जवळपास 20 किलोमीटर मागं गेलेले आहे. अशीच परिस्थिती राहिली तर ते लवकर वितळेल म्हणून ही सगळी त्यांनी केलेले. हे अगोदर घेतलेला फोटो, आता असा फोटो घेता येत नाही, कारण त्याच्या जवळून सगळे हे जे काय दिसते ना तुम्हाला, माणसं दिसते तुम्हाला. इथे माणूस दिसतोय बघा, हा माणूस दिसतोय, हा माणूस दिसतोय, हा माणूस दिसतोय. ह्या माणसाच्या किती फूट उंच दगड आहेत बघा. आणि अजून तुम्हाला काही पुढं मोठे दगड दाखवल मी. एवढे दगड खाली आलेले आहेत, त्या दगडांवरून कसं जाणार पलीकडे, हे सगळं बंद झालेलं आहे. हा गाईच्या तोंडाच्या आकाराचा असल्यामुळं हा सगळा बर्फ आहे बरं का, कडक झालेला बर्फ आहे, फार मोठा आहे. जवळजवळ 20-22 हजार फूट उंच तो ग्लॅशियर आहे. आम्ही चालू केली यात्रा, पहाटे 6 वाजता चालू केली. 3-3:30 वाजता आम्ही त्या गोमुखच्या इथं पोचलो. प्रचंड चालायला लागतं, प्रचंड. पण इतकं कधी कधी असं कंटाळा आला की अरे आपण का आलो इथं, का चालतोय.
पण जे काय निसर्ग आम्ही पाहिला ना, तो निसर्ग अद्भुत होता. मी त्यातले काही फोटो तुम्हाला दाखवेल. बघा, हे गंगोत्री 10,200 फूट उंच आहे आणि आपल्याला चिरबासा नावाचं एक ठिकाण आहे. तिथं चहा नाश्त्याची सोय आहे, भोज मासाला टेंट आहेत आणि पुढे या गोमुखला जायला लागतं. त्याच्या पुढे तपोवन आहे आणि या सगळ्या पट्ट्या हा सगळा गंगोत्री ग्लेशियरचा आहे बरं का. ही सगळी इथे शिखरं आहेत. माउंट मेरू हे सगळी शिखरं ही सगळी इतर आहेत. भागीरथी वगैरे दिसतोय, शिवलिंग दिसते आपल्याला इथं. 20-22 किलोमीटरचा हा सगळा ट्रेक आहे. ह्या गंगा नदी तीरावरती ठेवून, गंगा नदी उजव्या हाताला ठेवून आपल्याला चालायला लागतं. अतिशय सुंदर भागीरथी नदी. हा सगळा प्रवास आम्ही केला. त्या गंगोत्री नॅशनल पार्कमध्ये गेलो आणि आमचं स्वागत एका हत्तीने केलं. दिसला हत्ती, सोंड वर केला तिने, आओ स्वागत आहे तुमचं. काय आपले जे काय सिक्स्थ सेन्स असतं ना, ते जागृत ठेवायला लागतं. आपल्याला निसर्गामध्ये काय दिसतं हेच वेगळं पण आहे का नाही, हेच वेगळं पण आपण टिपायचं असतं. पुढे गेल्यानंतर इतकी हिमशिखरं दिसली, सगळं बर्फ दिसते तुम्हाला, सगळा बर्फ आहे बघा. बघा धुक्याची चादर, आम्ही वरती आणि धुकं खाली, ढग सगळे खाली. असं हे सगळं हा सगळा प्रवास करत करत हा रस्ता आहे. या रस्त्याने सगळं चालत 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 जायला लागतं. इतकं दमायचो की आता उठूशीच वाटायचं नाही. मुद्दामून दाखवला, दमायचो हे दाखवलं पाहिजे ना, नाही तर इतकं छान छान दाखवत आहेत की उद्या निघायचे नाही तर सगळे. आम्ही किल्लेप्रेमी माणसं, आम्हाला जिथं तिथं आपले किल्ले दिसत आहेत, तटबुरुज दिसत आहेत. आम्हाला ह्याच्यात पण बुरुज दिसले 2 बुरुज. सोनभाई, सोनराव, बुरुज दिसले का? हां, 2 बुरुज स्वागताला थांबलेत आपल्या. ह्याच्यातून मधून रस्ता केलेला आहे. बघा हे दगड वरून ढासळत आलेले आहेत. माणूस दिसतोय आमचा धनंजयराव. बघा हे आमचे अजून एक. बघा हा माणूस जर इथं उभा केला तर त्याच्या 5-6 पट उंच हे दगड आहेत. कधी डोक्यावर पडेल काय सांगता येत नाही. जीव मुठीत घेऊन चालणं म्हणजे काय असतं ते इथं अनुभवलं बरं का आम्ही. भोजबासामध्ये आलो, तिथं म्हटलं आपल्याला सगळ्यांना टेंटमध्ये राहायचं, मस्त एकदम मजा एन्जॉय करायचं छान. आम्ही इथं आलो, तापमान होतं 2 डिग्री सेल्सिअस. किती? 2. आम्ही आपलं गेलो, त्यांनी सोय केली छानपैकी. इथं त्यांचं हे आतमध्ये रेस्ट हाऊस आहे सगळं आणि हे टेंट आहेत गव्हर्नमेंटचे. त्या टेंटमध्ये आम्ही गेलो. 1 तास आमचे हातपाय वाकडे, सरळ व्हायला 1 तास लागले. आणि मग आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की बाबा आम्हाला आतमध्ये घ्या. कसं बसं आतमध्ये त्यांनी घेतलं आम्हाला. आज ज्यांनी घेतलं ना तो इथला इन्चार्ज आहे. त्याचं नाव ऐकून इन्चार्ज तुम्हाला धक्काच बसेल. त्याचं नाव आहे शरद पवार. हे चिरबासा म्हणजे पाईन वृक्षाला चीड मासा म्हणतात आणि बासा म्हणजे जिथं जास्त आहे तिथं. चिडबासा जिथे पाईन वृक्षांचं जंगल आहे ते चिडबासा. हे गावाचं नाव आहे भोजबासा, म्हणजे जिथं भुर्जपत्र आहेत ना त्याला भोजबासा असं म्हटलेलं आहे. लाखो भुर्जपत्रचे झाडं इथं होती. पूर्वीच्या काळी जे ग्रंथ लिहिले जायचे ना ते सगळे भुर्जपत्रांवरती लिहिले जायचे. पण आपली लोक लय हुशार, आता वही पेन आहे सगळं आहे पण हे सगळं उकरून आणतात. ही झाडं अतिशय कमी झालेली आहेत बरं का. आता ही सगळी भुर्जपत्राची झाडं आहेत. ही साल आहे ना ती साल काढून ती वाळवून सुकून त्याच्यावरती हजार वर्ष जवळपास ती भुर्जपत्र शिल्लक राहतात. आम्ही तिथं आलो त्या भोजबासामध्ये त्या स्टे करायला आणि तिथून आम्ही 1 तासभरानंतर असं ठरवलं की बाबा आता जरा गंगा नदीचं दर्शन करून यावं. साधारण 500 मीटर, अर्धा किलोमीटर साधारण गंगा नदी होती. म्हटलं जाऊ चालत चालत. आम्ही 3 जण आपले गेलो आणि तिथे एक आश्रम होता बाबाजींचा. त्या बाबाजींना बाहेर एक माणूस काम करत होता. त्या माणसाला म्हटलं बाबाजी हे की अंदर. आतमध्ये बसलेले होते ते. बाबाजी आमचा आवाज ऐकून बाहेर आले. ते आश्रमाला अशी वेढा घातला आणि आम्ही इथे येऊन बसलो. समोर ही गंगा नदी वाहती. समोर त्यांनी अतिशय सुंदर फुलं बिलं लावलेली काय. आणि बाबांना पाहून आम्हाला धक्काच बसला. त्याचं कारण असं की आम्ही बघा दिसतोय का काही उघडं नाही. आम्ही मास्क बीस सगळं घातलेला होता, काहीच उघडं नाही. हातामध्ये ग्लोव्ज आहेत, पायात सॉक्स आहेत, 2-2, 3-3 सॉक्स. आतमध्ये 4-4 कपडे आतमध्ये एवढं घालून बाबाजी आपले ही सगळी जटा आहे बरं का. जटा आहे, साधा स्वेटर आहे आणि धोतर आहे आणि खाली साधी स्लीपर.
2 डिग्रीमध्ये आम्ही कुडकुड 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 करत होतो आणि हे बाबाजी मात्र एकदम मस्त. 30 वर्ष ते इथं राहत आहेत. 30 वर्ष. कोरोनाचा लॉकडाऊन लागला तेव्हापासून हे आता खाली यायला लागलेत, नाहीतर ते कायम इथेच राहायचे. इथं चहा 50 रुपये, मॅगी 100 रुपये आणि डाळ भात 250 रुपये. हे दाखवायचे पैसे घेईल मी तुमच्याकडून. 250 रुपयेचा डाळ भात येतो, बघून घ्या. आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो. हे भागीरथी शिखर आहे, 1 2 3 शिवलिंग शिखर आहे बघा, दिसतंय शिवलिंगासारखं. ह्या शिवलिंगापासून ह्या गंगा इथून इथपर्यंत आज सगळं जवळपास फार मोठं एक गंगोत्री ग्लेशियर आहे. आम्ही परतीच्या प्रवासामध्ये काय आपल्याला असे ढेकळं दिसली, आपली सकाळी दिसतात ना रानावनात गुरांनी टाकलेली, हसू नका. तर ते मी आपलं विचारलं काय फार दिसायला लागली. तर ही तिथं जी काय ब्ल्यू शिप म्हटलं जातं बघा, ते आपण डिस्कवरीला बघतो ना, ती मोठी इकडून तिकडून दाऱ्या खोऱ्यातून उड्या मारतात, ती ही सगळी हरणांची आहे बरं का. काय ते विचारू नका. आणि हे एवढं मोठं दिसलं आणि मी आपलं पुढे गेलो. म्हटलं अरे काय कुणी माणसांनी केलं का काय कळा ना मला. पुढे गेलो आणि ते मी थांबलो तिथं जरा थोडा वेळ. म्हटलं अरे कोणतरी आलं तर त्यांना स्थानिक विचारावं. ते तिथले जे काय पोर्टर असतात माल वाहतूक करणारे, तर त्यांना विचारलं. म्हटलं अरे ये क्या है यार, ये क्या इतना बड़ा किसने किया है सब गंदा. म्हटलं अस्वल. शाळेला मी एवढा घाबरलो. आम्ही सकाळी 6ला चालू केलेलं 3ला पोचलो होतो जाताना. आम्ही येताना 4 तासात आलो. म्हटलं अस्वल बिस्वल दिसलं तर काय आपलं खरं नाही. म्हटलं पळावं येतं इथून. गंगोत्री ग्लेशियर जो काय भाग आहे सगळा, तो अतिशय सुंदर आहे बरं का. ही सगळी रंगीबिरंगी फुलं. आमच्याकडे फुलांचा फोटो काढायला एक जण होते, अतिशय सुंदर फोटो महाडिकांनी आमच्या काढलेले फोटो. काही यात्रेकरू आम्हाला भेटले. जीवन समृद्ध जर करायचं असेल ना तुम्हाला BP शुगर आहे आणि विदाऊट गोळी जर तुम्हाला नीट व्हायचं असेल तर इथं जायचं बरं का. फ्री इलाज 100%. मी लिहून देतो कागदावर. ही जी काय लोक आहेत ना, हे जर्मनीवरून आलेले, इंग्लंडवरून आलेले, माळाबिळा दिसतात काय, अतिशय भारी. ह्या माणसांनी जे मला शिकवलं नाही, मी ह्या माणसाला आयुष्यात विसरणार नाही. मुंबईचा माणूस आहे, अतिशय छान त्यांनी जे काय गोष्टी सांगितल्या, आता ते वेळ घालवत नाही मी त्याला. बघा ही 2 लोक आम्हाला भेटली. पाय दिसले, पायात काहीच नाही. आम्ही शूज बीज घालून, पण हे बघा हे अशा अनवानी या गोमुखच्या ट्रेकला आलेले होते. हे आम्हाला तरुणी दिसली, वय वर्ष 73. आपण विचार करतोय अरे काय चालू का नाही. आपले म्हातारे आजी आजोबा आई वडील म्हणतायत की अरे आपण चालू शकतो का नाही. त्यामध्ये बघा हे आम्हाला भेटलेली अतिशय 3 दिवस केले त्यांनी, पण ते केले बरं का त्यांनी हे सगळं. 73 वर्ष वय. येताना आम्ही एका आश्रमात थांबलो. भाऊ काय चुकलं का आमचं. भाऊंचा आवाज एवढा दमदार आहे. तर ह्या आश्रमाचे 5वी पिढी आता आहे महंत. त्यातली पहिली पिढी, 2री, 3री, 4थी हे जे आहेत ना, ते सदेह वैकुंठाला गेलेले आहेत. मग त्यांनी ठरवलं की मी आता समाधीस्थ होणार आणि आता मी बास झालं जगणं, लय जगलो, आता मरायचं. आणि त्यांनी त्या योग मुद्रेमध्ये मृत्युमुखी झाले. आता हे 5वे जे आहेत ते नव्हते आत्ता इथं. हे 2 जण होते. त्या 2 जणांनी आम्हाला जो चहा दिला ना, तो आम्ही आयुष्यात विसरणार नाही. आयुष्यात इतका सुंदर चहा, बिन दुधाचा, पण खूप छान चहा. जर तुम्हाला डोळे बंद करायचे फक्त अवकाश आणि तुम्हाला ध्यान लागलंच म्हणून समजा, अतिशय म्हणजे ईश्वराकडे जायचं म्हणजे काय असतं. त्या देव्हाराच्या समोर मी पाहतो की देव पाण्यात घेऊन असा पुसू का तसा पुसू, असा गंध लावू का तसा गंध लावू, इकडून लावू का तिकडून लावू, ह्या बोटाने लावू का त्या बोटाने लावू, अशी करणारी हुज्जत घालणारी लोक पाहिलीत मी. हा मंत्र म्हणू का तो मंत्र म्हणू, पण देवाकडे जर तुम्हाला जायचं असेल, देवाला भेटायचं असेल, तर इथं जाऊन फक्त तुम्ही ध्यानस्थ व्हा, तुम्हाला आपोआप देव भेटेल बरं का. हा शुभम राणा आम्हाला या ट्रिपमध्ये भेटला, अतिशय चांगला मुलगा. हा नाही, हा मी आहे. हा हे टोपी घातल्यामुळे तुम्हाला वाटायचं की बाबा हा कोण आहे, पहाडी छोरा.
हे चौरंगीनाथांचं मंदिर आहे. विनायक भाऊ आहेत काय? बरोबर. तर त्यांनी मला काल सांगितलं ह्या चौरंगीनाथांबद्दल. वडिलांनी त्यांना शिक्षा दिली एका कारणासाठी आणि त्यांचे दोन्ही हात पाय कापले आणि त्यांना एका विहिरीत टाकून दिलं. मत्स्येंद्रीनाथ जाताना त्यांना हे दिसले आणि त्यांनी त्यांना आणलं आणि नाथ संप्रदायाची दीक्षा दिली. आणि त्यांनी 14 वर्ष इथं तपश्चर्या केली. इथे 14 वर्ष एकदम टॉपला आहे बरं का ते ठिकाण. आणि त्यांच्या सामर्थ्यामुळं त्यांना दोन्ही हात आणि दोन्ही पाय आले. आता असं ग्रंथात म्हटलंय, पण मला असं वाटतं की ते सगळं काम करू शकतील जे माणसं करतात 2 हात पाय 2 पायांनी, ते सगळं काम करण्याच्या योग्यतेचे झाले हे ते चौरंगीनाथ. हे अगस्ती मुनींचा आश्रम आहे. ह्या अगस्ती मुनींनी अख्खा समुद्र गेला बरं का. अतिशय पॉवरफुल ते हे सगळं अगस्त्य मुनींचा आश्रम आहे. तिथली पितळी मूर्ती. मग आपण गंगोत्रीच्या या पट्ट्यातून उत्तर काशीवरून पुन्हा या अगस्ती मुनी बघा, गुप्तकाशी, नारायणकुटी, त्रिगुण नारायणपासून गौरीकुंडपासून केदारनाथकडे आता निघतोय. हे केदारनाथचा सुरुवात जवळजवळ 20 किलोमीटर साधारण ती सुरुवात आहे. सोनप्रयागला तुम्हाला पहिलं जायला लागतं. तिथून गौरीकुंडपर्यंत त्यांच्या गाड्या तुम्हाला सोडतात. मी तुम्हाला काय सांगतो, जर तुम्हाला कधी जायचं असेल किंवा काय असेल तर लोक वेड्यात काढतात हो, काही सांगतात. तर मी आता इथं कुंड आहे आणि इथून पुढं हा सगळा जवळजवळ 18-20 किलोमीटरचा सगळा तो ट्रेक आहे. रामबाडा नावाचं ठिकाण आहे. अख्खं पाण्यात गेलं होतं ते, जे काय पूर आला 2013मध्ये. 20 मजली बिल्डिंग उंच असेल एवढी त्याची व्हॅली आहे त्या मंदाकिनी नदीची. आणि त्या मंदाकिनी नदीच्या त्या व्हॅलीच्या त्या उजव्या हाताला असलेल्या आश्रमापर्यंत पाणी होतं. अख्खी भरून 20 मजली उंच एवढं पाणी भरून. विचार करा काय दहशत असेल त्या पाण्याचा. लोंढा इतका जबरदस्त होता. त्या केदारनाथाच्या मागं असलेल्या भीमबली नावाचे जो दगड आहे तो दाखवला जातो, पण याच्या पात्रामध्ये त्याच्यापेक्षा उंच दगड वाहत आलेले आहेत. इथून पायी यात्रा चालू होती. हा केदारनाथ आहे. आपल्याला जी कथा सांगितली जाते की शंकराने गंगा नदी आपल्या जटात घेतली आणि ती जटातलं काही पाणी हे वरती गेलं आणि ते जमिनीवरती आलं. चित्रात दिसतं ना आपल्याला. शंकर बघितलेत का नाही कधी भगवान शंकर? नाही नाही, हसू नका रे, मी विचारतो तुम्हाला. बरोबर ना? ही अशी गंगा नदी. तर बघा, ज्या व्यक्तीने ही कथा लिहिली का नाही, आता आम्ही गेल्यामुळं तुम्हाला सांगतो, मी या सगळ्याचा माहिती घेतली, अभ्यास केला खूप, म्हणून तुम्हाला सांगतो. केदारनाथाचं मंदिर इथे आहे, पण खरं केदारनाथ कुठे माहिती का? इथे. केदारनाथाची जी शिखर आहेत ना ते इथे आहे. आणि गंगेचा उगम कुठे माहिती आहे आपल्याला? फार ते गाडीतून आल्यामुळं काहीच कळत नाही आपण कुठं आलो कुठे गेलो. गंगोत्रीचा उगम हा इथे आहे, गोमुख, बरोबर केदारनाथाच्या डोक्यावरती. हो, येस, हो, थँक्यू. केदारनाथाचं डोक्यावरतून गंगा नदी अवतरित झाली आणि ती दक्षिणेकडे उगम पावती आणि उत्तरेकडे प्रवास करत 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 या हर्षिलपाशी ती आपली दिशा बदलते आणि ती दक्षिणेकडे वाहते. भारताच्या म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये कुठल्याही पौराणिक कथेमध्ये कुठलीही नदी ही दक्षिणेकडे उगम पावत नाही आणि ती उत्तरेकडे जात नाही. पण ही एकमेव अशी नदी आहे की जी दक्षिणेकडे उगम पावती आणि उत्तरेकडे प्रवास करून हर्षिलपासून ती रस्ता बदलते. म्हणून ही फार महत्त्वाची आहे. आणि बघितलं का तुम्हाला, ती केदारनाथाच्या डोक्यावरती तिचा उगम आहे आणि ती उलटा प्रवास करते आणि ती देवप्रयागपाशी हरिद्वारपाशी जमिनीला मिळाल्यानंतरच शांत होते. तोपर्यंत तुम्ही बघा, गंगेचं जे काय, तुम्ही गंगेच्या जवळ उभंच राहू शकत नाही, भागीरथीच्या जवळ उभंच राहू शकत नाही, इतका आवाज असतो. तुम्ही मोबाईलवर पण बोलू शकत नाही, इतका तिचा खळखळाट जोर जोरात ती वाहत असते, एकदम भीमगर्जना करत. जर कोणी गेला असेल तर ते अनुभवा, माहिती असेल तर. ती जेव्हा हरिद्वारला ती मिळती, या पुढे जाती, ती जमिनीवरती येते, तेव्हाच ती शांत होती. ही अशी ती नदी. केदारनाथाशी संबंधित पांडवांच्या पण कथा आहेत. कारण पांडव त्यांनी
सगळ्या भावाभावांना मारलं आणि खूप राज्य उपभोगलं आणि असं वाटलं आता आपण लय जगलो, आता मरायला पाहिजे. म्हणून त्यांनी ठरवलं की आता आपण एवढी पापं केलेली आहेत, ती पापं फेडायची कशी. तर ते पाप फेडणारा एकच व्यक्ती आहे जगामध्ये, तो म्हणजे शंकर. सगळेजण काय करतात, शंकराकडे जातात. तसे ह्यांना देखील सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही शंकराची आराधना करून जावा. हां, हे गेले काशी विश्वनाथाला. सगळ्यांना विचारलं की शंकर आता कुठं भेटतील, भगवान शंकर कुठं भेटतील. तर ते काशी विश्वनाथाचं जे मंदिर आहे ना तिथं भेटतील असं सांगितलं. ते काशी विश्वनाथाला गेले. बघा, मी तुम्हाला जी काय पौराणिक कथा आहे त्यातलं जे काय मर्म आहे तेवढंच सांगतोय फक्त. काशी विश्वनाथाकडे गेले आणि काशी विश्वनाथातल्या लोकांना त्यांनी विचारलं की बाबा महादेव कुठे आहेत. ते म्हटलं आत्ताच गेले हिमालयात. मग ते तिथून निघाले हे पांडव आणि ते उत्तरेकडे निघायला सुरुवात केली त्यांनी. उत्तरेकडे निघतायत सापडतायत कुठं. शंकराला माहिती होतं की बाबा हे आता आलेले आहेत आणि हे मला काही ना काहीतरी छाणार, म्हणून ते गुप्तपणे एका ठिकाणी राहायला लागले. त्या गावाचं नाव पडलं गुप्तकाशी. तिथं शंकराचं पुन्हा एक मंदिर आहे. तिथं ते गुप्तपणे राहायला लागले आणि पुन्हा ते तिथं आल्यानंतर ते पुन्हा तिथून गायब झाले आणि ते उत्तर काशीत गेले. ते गावाचं नाव पडलं उत्तर काशी. आणि पुन्हा ते केदारनाथाला गेले आणि केदारनाथापाशी त्यांनी एका बैलाचं रूप घेतलं आणि खूप मोठा कळप होता गायांचा, बैलाचा. आपले भीम एका डोंगरावरती उभे राहिले आणि त्यांनी पाहिलं की खूप गायांचा कळप दिसतोय आणि एक मोठा अजस्त्र नंदी तिथं दिसला. त्यांना कळलं की हेच ते आपले महादेव आहेत. मग ते तिथं गेले आणि त्या महादेवाला त्यांनी, ह्या भीमानी काय केलं की आपल्या 2 शिंगांना त्यांनी धरलं आणि ते गायब होण्यासाठी ते जमिनीत गेले आणि त्यांचं जे वशिंडे, बैलाचं ते जे काय शिंग वशिंडे, ते वशिंड फक्त वरती राहिलं. त्यांनी ते तेवढं धरलं. त्यामुळं केदारनाथाच्या जर इथं तुम्ही गेलात ना तर तुम्हाला पिंड दिसणार नाही. काय दिसेल, एक असं दगड दिसेल, ते वशिंडे त्या नंदीचं. आणि मग जे काय 5 त्याचे भाग झाले, एक भाग त्याचं डोकं हे पशुपतीनाथाला गेलं, जटा काही ठिकाणी गेल्या कल्पेश्वरला, मदमहेश्वरला काही ठिकाणी काही गेले, पाय गेले, असं ते सगळं. म्हणून ते पंच केदार जे म्हटलं जातं ती सगळी कथा. मग शेवटी या सगळ्या पांडवांना त्यांनी रूप दिलं, सांगितलं की बाबा आता तुम्ही या रस्त्याने, त्यांनी रस्ता सांगितला त्या रस्त्याने तुम्ही जावा, तुम्हाला मोक्ष मिळेल. तो रस्ता मी तुम्हाला नंतर सांगेल. अशी ती कथा. सुरुवात होती, तुम्ही गाडीने जाता 5-6 किलोमीटरवरती त्यांच्या गाड्या येतात, सोडतात, तुम्हाला 50 रुपये घेतात. त्या गौरी कुंडपाशी येतं. हे ते गौरी कुंड आहे, गरम पाण्याचं कुंड आहे. इथं गौरी माईचं मंदिर आहे, म्हणजे आपल्या पार्वती मातेचं. शंकराशी लग्न करण्यापूर्वी पार्वती देवीने, आपल्या आईने इथं खूप मोठी तपश्चर्या केली एका पायावरती उभं राहून. हा बघा इथं ते चित्र आहे, ते चित्र मी इथं तुम्हाला दाखवले बघा. हे आपल्या पार्वती माता. मला उगीच आपली शंका आली हे पाहिल्यावरती, याला आपण खूप सहजच भेटलो नाही का आपल्या बायकांना, हे असे तपबीप काय करायला लागले नाही. माफ करा, नाही तर घरी जाऊन काय खरं नाही. पण ते काय, काही जण 16 सोमवार करतात, काय करतात, उपास तापास करतात, बहुतेक तेच असेल. हा केदारनाथाचं मंदिर. केदारनाथ हे इथं नाही आहे बरं का, केदारनाथ इथं आहेत. आम्ही गेलो त्यावेळेस आम्ही निघताना इतकं धुकं होतं. आम्ही निघताना फक्त त्यांनी दर्शन दिलं आम्हाला आणि आम्ही ते दर्शन घेतलं, निघालो. हे केदारनाथ आहे. तुम्ही कधी गेलात तर आवर्जून याचं दर्शन घ्या. हा केदारनाथ आहे. 1860चा फोटो आहे. त्याच्या आजूबाजूला बघा काही नाही आहे, दिसतंय? काही नाही, नुसतं झोपड्यात काय बाकी काही नाही. आता बघा काय झाले. मी जे तुम्हाला सांगितलं की निसर्ग नष्ट करणारच नाही आहे, माणूसच नष्ट करणार आहे सगळं. निसर्ग तर करेल, पण माणसाने इतकं 4 मजली बिल्डिंग झाले तिथं. माणसाला चालता येत नाही तिथं. पोकलँड, मोठमोठे JCB BCB सगळे आणून त्यांनी काम केलेलं आहे. अतिभव्य सगळं काम केलेलं आहे. ही मंदाकिनी ठेवल तरी का? काहीच ठेवणार नाही. हे सगळं वाहून जाईल. हे बाय आपले केदारनाथाचं मंदिर दिसते केवढं छोटं दिसतंय. मागून घेतलेला फोटो आहे. तिथं आदि शंकराचार्य भारतातले जे काय 4 धाम दाखवायचं काम ह्या आदि शंकराचार्यांनी केलं. 4 ठिकाणी 4. आणि हे देखील ठिकाण त्यांच्याचमुळं प्रकाशित झालं खरं. त्यांची मूर्ती इथं केलेली आहे, पुतळा. तिथे त्रिगुणी नारायणाचं मंदिर आहे. आम्ही खरं आदल्या दिवशीच या मंदिरात जाणार होतो, पण आम्ही खाली आल्यावरती आम्हाला कळलं की ज्या तिथीला बरं का
ज्या तिथीला शंकर आणि पार्वती, महादेवाचं आणि आपल्या आईचं पार्वतीचं विवाह झाला, तीच तिथे दुसऱ्या दिवशी होती. आम्ही ज्या दिवशी होतो त्या दुसऱ्या दिवशी. आणि जिथं झाला ते ठिकाण त्रिगुणी नारायण. हे शंकर आणि आपल्या पार्वतीचा विवाह झाला. ही पार्वती माता आपली हिमालयाची मुलगी. खरं तर त्यांचं लव्ह मॅरेज, कारण हिमालयाचा विरोध होता. आता मी आधुनिक पद्धतीने सांगतोय, पण मग त्यांना विष्णू मध्यस्थी झाला. काय म्हणतात त्या, काय मध्यस्थी झाले आणि पार्वतीचा भाऊ झाला आणि त्यांनी ते सगळे विधी केले. ब्रह्माने सगळे पौराहित्य सगळं त्यांनी केलं आणि हा सगळा विधी जिथं झाला ते सगळे ठिकाण आहे बरं का. इथं अतिशय पवित्र आहे. खूप लग्न इथं होतात, खूप लग्न होतात. ज्यांना कुणाला करायचं असेल, झालेलं असेल सोडून द्या, ज्यांना करायचं असेल त्यांनी इथं आवर्जून जावा. मग या केदारनाथापासून पुन्हा आपली गाडी काढायची आणि या बद्रीनाथाकडे येतो आपण. या सोनप्रयाग, नारायणकोटी, गुप्तकाशी, तुंगनाथ, गोपेश्वर, पिपलकोटी, जोशीमठ, हे गोविंद घाटपासून हेमकुंडला जातो. बद्रीनाथापासून आम्ही डायरेक्ट मानाला गेलो. हे नारायणकोटीचं मंदिर आहे. 360 मंदिरं इथं होती. ह्या सगळ्या स्थानांवरची सगळी मंदिरं आहेत बरं का. 8व्या शतकातलं मंदिर आहे. सगळी लोक केदारनाथाकडे जातात, गाडीत बसून काचा लावून कुठंच जात नाही आणि ते डायरेक्ट त्या बद्रीनाथाकडे जातात. मधली ठिकाणं अतिशय प्रसिद्ध आहेत, लोकप्रिय आहेत. लोक नाहीत तिथे, पण इतिहासामध्ये खूप त्यांचं नाव आहे, त्याचं महात्म्य आहे, ती खूप पवित्र आहेत. ही सगळी ठिकाणं केली पाहिजेत. हे लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे. हे गुप्तकाशी मी तुम्हाला सांगितलं मगाशी की जिथे या गुप्तकाशीच्या ठिकाणी शंकर आपल्या महादेवाने पार्वतीला विवाहाचा प्रस्ताव दिला, म्हणजे प्रपोज केलं की बाबा सती मातेशी पहिलं लग्न झालेलं होतं आणि त्यानंतर खूप काळ गेल्यानंतर पार्वती मातेनी आणि मग शंकराचं आपल्या महादेवाचं लग्न झालेलं आहे. अतिशय खूप कथा आहेत बरं का याच्या मागं. म्हणजे आता मला वेळ नाही तर मी तुम्हाला इतक्या कथा सांगू शकतो ना, खूप कथा सांगू शकतो. नाही त्या अतिशय खूप छान आहेत. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल की आपण लहानपणी एक गोष्ट ऐकली बघा. एक होती चिमणी, एक होता कावळा. चिमणीचं घरटं होतं मेणाचं आणि कावळ्याचं घरटं होतं शेणाचं. ह्या गोष्टीला देखील 2-2.5 हजार वर्षाची परंपरा आहे. ह्या गोष्टी देखील पुराणात आहेत बरं का आपल्या. फक्त आपण काय होतं की त्या वेगळ्या दृष्टीने आपण त्या सगळ्या बघतो. हे असं आहे गुप्तकाशीचं मंदिर. इथे उखीमठ आहे. त्या उखीमठच्या तिथं श्रीकृष्णाचा मुलगा अनिरुद्ध आणि बाणासुराची मुलगी उषा, ह्या उषावरूनच ह्या भागाचं नाव उखी मठ पडलेलं आहे. त्यांचं लग्न इथं झालं. हे देवरिया तल नावाचं एक ठिकाण आहे जिथे देव साक्षात आंघोळीला येतात. सारी नावाचं गाव आहे. तिथून 5 किलोमीटरचा हा ट्रेक आहे. अतिशय प्रसिद्ध आहे. पण खरं सांगू का, कोणच नव्हतं इथं, आम्हीच होतो 4 जण. खूप छान ठिकाण आहे. मग हा सारी गावापासून 5 किलोमीटरचा ट्रेक आहे. ते देवरिया तलपाशी येतो. तिथून पुढं तुंगनाथ आणि चंद्रशिलालाही जाता येतं. पण आम्ही इकडं आलो, इथून या चोपत्याला गेलो आणि तुंगनाथापासून परत ट्रेक आहे मोठा. हे ते तुंगनाथाचं मंदिर आहे. जगातलं सगळ्यात उंचीवरचं असलेलं शिवमंदिर. बर्फात कसं दिसतं बघायचं. हां, मंदिर नसतंच, सगळा बर्फ असतो. त्या मंदिराच्या इथं रावण शिला नावाची शिला आहे. इथे या आपल्या रावणाने तपश्चर्या केली बरं का. याच्या खालच्या भागामध्ये सगळी जी गावं आहेत ना त्याला रावण गाव म्हणतात. ही रावण शिला आहे. इथं समोर केदारनाथ दिसते, या बाजूला केदारनाथ आहे. इथं केदारनाथाकडे तोंड करून त्यांनी आराधना केली आणि काय येऊ शकत नव्हते ते रावण आपल्या म्हटलं की बाबा आता तुम्हीच चला स्वतः. शंकराला म्हणले आपल्या तुम्हीच चला, म्हणून त्यांनी येत नव्हते म्हणून अख्खी डोंगरच उचलायचा प्रयत्न केला. सगळे तिथले गण वगैरे, पार्वती माता आपले सगळे घाबरले आणि पार्वती माता आपले जवळ आल्या शंकर भगवानांशी. त्यांनी आपला हात घेतला आणि फक्त बोट दाबलं, घाबरू नको, आणि त्यांनी उजव्या पायाच्या अंगठ्यानी फक्त प्रेस केलं. अख्खा पर्वत खालीच गेला आणि कोलमडलाच हा. आणि मग त्यांनी जे काय स्तुती गायली, जे काय आज आपण शंकराची जी स्तुती ऐकतो ना रावणाने म्हटलेली, ती त्यावेळी ती केलेली स्तुती आहे रावणाने. आणि मग शंकराने असं ठरवलं की बाबा आपलं एक लिंग द्यायचं. आणि ते लिंग घेऊन रावण निघाला आणि आपल्याकडे गोकर्ण महाबळेश्वर आहे ना, त्या गोकर्ण महाबळेश्वरच्या तिथं हे लिंग आणून ठेवलेले. अशी ही रावणाची कथा. ह्या चंद्रशिलेवरून 41 हिमशिखर दिसतात. आमच्या अख्ख्या ट्रेकमध्ये मला आवडलेली 2च ठिकाणं, एक म्हणजे गोमुख आणि चंद्रशिला.
त्या तुंगनाथापासून पर्यंत गेल्यानंतर खूप लोक जातात तुंगनाथला. 1 किलोमीटर चंद्रशिला फक्त. किती किती 1 किलोमीटर. पण तो 1 किलोमीटर चालायला जीव जातो. अख्खी अक्षरशः उभी चढण आहे. आम्ही विचार करतो अरे संपते का नाही, संपते का नाही, येते का नाही, येते का नाही. पण तरी ते आम्ही वरती गेलो. एका जागी एका दगडावर आम्ही 2 तास होतो. किती 2 तास. फक्त असं इकडे बघायचो, इकडे बघायचो, इकडे बघायचो, वळून वळून सगळी हिमशिखरं आम्ही ती सगळी बघितली. हे गौरी पर्वत, हाती पर्वत, गुरु, हे द्रोणागिरी, म्हणजे आपल्या हनुमंताने आणला ना द्रोणागिरी, तो द्रोणागिरी इथे बघा. मजा येते ना. काय सांगू ना अजून. हे अजून काही ठिकाण आहेत. हे नंदादेवी आहे. नंदादेवी हे शिखर, आता नाव निघाले म्हणून तुम्हाला नंदादेवीची गोष्ट सांगतो. अतिशय पवित्र आहे. भारतामध्ये कित्येक वर्ष असं वाटत होतं की नंदादेवी हेच जगातलं उंच शिखर आहे. त्यामुळे नंदादेवीला प्रचंड मान आहे. पार्वतीचं नाव येते नंदा, उमा ही पार्वतीची नाव आहेत नंदा. पण तिथं 2 रिजन आहेत. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की कुमाऊ आणि गढवाल. कुमाऊमध्ये जी दिसती नंदादेवीचं शिखर ते 2 दिसतात. असे दिसतात बघा. कुमाऊमधून दिसलेला फोटो आहे. इथंही नंदादेवीचं शिखर आहे. हे सुनंदा देवी. आपल्याकडं कुठल्याही भौगोलिक गोष्टीला एक कथेचं रूप दिलेलं आहे. ती कथा कशी आहे, ती कथा खूप आहेत इथं खरं. तर त्यातल्या 2 कथा तुम्हाला मी सांगतो या नंदादेवीच्या. ही कथा आहे नंदा आणि सुनंदाची कुमाऊमधली. हे एका राजपरिवारातल्या 2 बहिणी असतात. त्या एका जंगलातून प्रवास करत असताना तिथे एक त्यांच्या मागं गावा लागतो, बैल लागतो. आणि तो बैल लागल्यामुळं ते एका किडीच्या खुंटा मागं लागतात त्या दोघी बहिणी. आणि तिथे एक शिळी येते आणि ती शिळी ती पानं खाती. ती पानं खाल्ल्यामुळं त्या बैलाला हे दोघी दिसतात आणि ते बैल येतो आणि त्यांना धडक मारतो आणि त्या दोघी मारतात. अशी कथा आहे. पण याच्यामुळं त्या कुमाऊ रिजनमध्ये ह्या दोघींची फार मोठी यात्रा भरवली जाते. हे नंदा आणि सुनंदा देवी फार मोठी प्रसिद्ध आहे तिथं. पण या गढवाल रिजनमध्ये जी नंदादेवी शिखर दिसतं ते असं. मग तिथं जी कथा आहे ना ती सगळ्यात प्रसिद्ध आहे, लोकप्रिय आहे. कारण ती गढवालमध्ये आहे म्हणून, देवभूमीमध्ये आहे म्हणून. ती कथा काय आहे तर ह्या आपल्या नंदा, आधुनिक नंदा आहेत. तर ह्या नंदादेवी, तर त्यांची इथे यात्रा भरती. बघा ह्या नंदादेवी माहिती आहेत का तुम्हाला? चव्हाणांच्या नंदा आहेत का? तर गोष्टीवरती येऊ. पार्वती मातेचं म्हणजे नंदादेवीचं विवाह झाला भगवान शंकराशी आणि त्या कैलासाला निघून गेल्या. ही सगळी मुलगी ती म्हणजे हिमालयाची मुलगी आहे. त्या भागातली नंदा ही मुलगी आहे त्यांची. त्यामुळं नंदा गेल्याचं दुःख आहे. आणि कधी कधी नंदाला तिथं गेल्यानंतर देवीला पार्वतीला कंटाळा येतो त्या सगळ्या हिमालयात राहून राहून. म्हणून ती काही वर्षानंतर 12 वर्षानंतर ती पुन्हा त्या गढवालमध्ये येते, आपल्या माहेरी येते. आणि ती जेव्हा माहेरी येते काही दिवस राहती. तिचे सगळी गावकरी बरं का, सगळी लोक खूप तिचा पाहुणचार करतात, छान पाहुणचार करतात. आणि तिला परत पाठवलं जातं. त्यावेळेस फार मोठी यात्रा भरती. आणि तिला परत पाठवताना 4 शिंगावाला एक बकरा असतो. तो बकरा सोबत असतो आणि ती यात्रा निघती. 240 किलोमीटर लोक प्रवास करतात. नवटी नावाचं गाव आहे. त्या नवटीपासून होमकुंड नावाचं एक ठिकाण आहे. तिथपर्यंत 240 किलोमीटर लोक पायी जातात. जगातली सगळ्यात मोठी पदयात्रा आहे. आणि ती पदयात्रा करत करत त्या तिथून तो रस्ता आहे खरं कैलासाला जायचा. त्या हिमकुंडपाशी हे सगळे सोडतात. पूर्वीचा बळी दिला जायचा पण आता त्याला सोडलं जातं. तो सोडून ह्या सगळ्यांची मान्यता आहे की बाबा तो पार्वतीसोबत कैलासाकडे जातो आणि मग ती यात्रा संपते. पण नंदादेवीची अजून एक गोष्ट आहे. ह्याच्या शेजारी चीन आहे. 1965च्या दरम्यान झालं असं की अमेरिकी गुप्तचर यंत्रणा आहे आपली CIA.
तर त्यांनी चीनवरती लक्ष ठेवण्यासाठी चीननी एक फार मोठं इथे वेपन्स तयार केलेले होते काही, तर इथं त्यांना काही कॅमेरे ठेवायचे होते, पण ते कॅमेरे इथं लागणार कसे, लाईट तर नव्हती, म्हणून त्यांनी अणुऊर्जेवरती चालणाऱ्या न्यूक्लिअर बॅटरी त्यांनी इथे तयार केल्या आणि त्या न्यूक्लिअर बॅटरी घेऊन जाण्यासाठी फार मोठे त्यावेळेचे जे पोर्टर असतात, जे काय हिमालयात ट्रेक करणारी लोक असतात, त्या सगळ्या लोकांना त्यांनी बोलवलं आणि नंदादेवीमध्ये गेले. त्या नंदादेवी शिखरावरती जात असताना या पट्ट्यावरती ते तिथे गेले. या पट्ट्यामध्ये लक्ष द्या, लक्ष द्या, ह्या इथे पट्ट्यावरती गेले आणि अचानक हवा खराब झाली, तापमान सगळं बदललं, बर्फ पडायला लागला फार मोठा आणि त्या लोकांना पुढे जाताच येईना, म्हणून त्यांनी त्या सगळ्या बॅटऱ्या तिथे ठेवल्या आणि परत आले. 2 वर्षानंतर ते पुन्हा तिथे गेले तर त्या बॅटऱ्या गायब झालेल्या होत्या. बघा, न्यूक्लिअर बॅटरी आहेत. तेव्हापासून ह्या भागामध्ये जवळपास 35 वर्ष कुणालाच सोडलं नाही, कारण त्या विस्फोटक आहेत, अणु ऊर्जेवरती चालणार आहेत. एका छोट्याशा ऊर्जेचा किरण म्हणजे अख्खा हा पर्वत नष्ट होऊ शकतो, इतकं ते मोठं अजस्त्र आहे. पण बघा, आपल्याला शंकराने पौराणिक कथेमध्ये विष पिलेलं माहिती आहे, पण आत्ता ह्या चालू घडामोडीमध्ये म्हणजे आत्ता या भूतकाळामध्ये त्यांची पत्नी अर्धांगिनी पार्वतीने हे सगळं विष पिलं, कारण ते सापडलंच नाही. नंतर कुणाला सापडलं नाही, ते बॅटऱ्या कुठे गेल्या, त्या गायब झाल्या. बहुतेक आपल्या देवीने, आईनेच ह्या सगळ्या प्राशन केलेल्या दिसतात. आम्ही हर्बल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये गेलो, आम्ही जे काही ट्रेक केले, फिरलो, नुसतं फिरायचं म्हणून देवदर्शन केलं नाही, काही वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या, अनुभवल्या. त्यातली ही गोष्ट आहे, हिमालयामध्ये 700 वनस्पती आहेत. नंदादेवीची गोष्ट चालू झाली. तर 700 वनस्पती आहेत दुर्मिळ, त्यातल्या 200 वनस्पतींचंच फक्त संशोधन इथं होतं. अजून काही संशोधन करायचं आहे. त्यातल्या काही आम्ही पाहिल्या, अनुभवल्या, आताच आम्हाला चाटच पडलो आम्ही, कारण आम्ही तिथले अधिकारी आहेत ते आम्हाला दाखवत होते. त्यांनी एक काडी दिली, ते म्हणले खावा. छोटीशी काडी होती, ती काडी खाल्ली, इतकी कडू, इतकी कडू. आमचं तोंड बघून ते म्हटलं अरे ठीक आहे ठीक आहे, देतो तुम्हाला काहीतरी दुसरं, म्हणून त्यांनी दुसरी काडी उचलली आणि ती दिली, आम्हाला सगळ्यांनी दिली. म्हणले खावा, ही चांगली. त्या आमच्या निखिलला दिली होती, निखिलचं तोंड बघून आम्ही कोणी घेतलीच नाही ती, पण ती दुसरी काडी घेऊ का नको झालं. ती काडी आम्ही खाल्ली, इतकी गोड, साखरेच्या 300 पट गोड. लक्षात का? म्हणजे ऋषी मुनी आहेत ना, तर पूर्वी काय गोड म्हणून काय खायचे, तर हे सगळे जे काय वनस्पती आहेत ना, हे वनस्पती ते टाकायचे बरं का आपल्या भाजीमध्ये, किंवा जे काय खीरबीर काय जे काय करत असतील ते, हे सगळं औषधी आहे. चीन भारतावरती जे काय आक्रमण करते ना, ते आक्रमण या सगळ्या वनस्पतींसाठी करते बरं का, असं आम्हाला त्यांनी सांगितलं. कारण एक वनस्पती त्यांनी दाखवली तर त्याला 38 लाख रुपये किंमत आहे, त्याची मार्केट प्राइस, इतकं ते प्रसिद्ध आहे. हे गोपेश्वराचं मंदिर आहे, इथे देखील हा त्रिशूळ आहे बघा. मग आम्ही या केदारनाथापासून बद्रीनाथाकडे मानाकडे गेलो. ही ती व्यास गुफा. एक 15 मिनिटात संपेल. तर माना भारताचं शेवटचं गाव म्हणून आता लोकप्रिय झालंय, पण ही इथे व्यासांनी इतकं मोठं काम केलं. मी तुम्हाला व्यासांचं मगाशी सांगितलं, 60 लाख श्लोक त्यांनी लिहिलेत बरं का. 1 लाख श्लोक म्हणजे महाभारत आहे, त्यापैकी 60 लाख श्लोक लिहिलेत. जगामधली कुठली स्टोरी त्यांनी लिहिली नाही अशी नाही. सगळी लोक, सगळे ऋषीमुनी ज्यांना गुरुस्थानी मानतात ते व्यास आहेत. आणि त्या व्यासांनी महाभारत लिहिलं. तिथं ती गणेश गुफा आहे, त्या गणेशांची पण गुफा तिथेच आहे. हे भारत की प्रथम चाय की दुकान म्हणून हे खूप प्रसिद्ध झालं. इतकी लोक इथे येतात फोटो काढायला. खरं हा लय हुशार माणूस बरं का जाहिराती करायला. त्यांनी बघा सगळ्या भाषेमध्ये लिहिलंय, भारत की आखरी चाय की दुकान, सगळं संस्कृत लिहिलंय, मराठी लिहिलंय. बघा भारताचे शेवटचे चहाचे दुकान, सगळ्या लोकांना आपलंसं वाटेल असं त्यांनी जाहिरात केलेली आहे. हा सरस्वती नदीचा उगम आहे. इथं ते इंद्रधनुष्य दिसते तुम्हाला, रिअल आहे. हे इथं केशवप्रयाग नावाचं ठिकाण आहे. अलकनंदा नदी आणि सरस्वती नदी इथे मिळते. त्या सरस्वती नदीचा इतका खळखळाट होता की त्या आवाजाने व्यासांचं चित्त थाऱ्यावरती लागणं, म्हणजे त्यांना ते लिखाणात अडथळा निर्माण व्हायला लागला. म्हणून त्यांनी शाप दिला आणि तिला सांगितलं की तू लुप्त होशील. म्हणून सरस्वती नदी पुढे लुप्त झाली असं सांगितलं जातं. हा भीमपूल आहे.
पांडव मागाशी तुम्हाला सांगितलं स्वर्गाला जाण्यासाठी जो रस्ता होता ना, त्या बद्रीनाथाचं दर्शन घेतलं आणि त्यांनी या रस्त्याने सरस्वती नदीचं पाय पडले आणि ते स्वर्गाला निघाले. सतोपंत नावाचं ठिकाण आहे, इथून 25 किलोमीटर लांब आहे. पायी ट्रेक करायला लागतो, तर तो ट्रेक इथून स्टार्ट होतो. पण ही नदी काय क्रॉस होत नव्हती, म्हणून आपल्या भीमाने एक फार मोठी शिळा इथं आडवी टाकली. ती भीम पूल बघा, इतका मोठा आहे. माणसं दिसतात त्याच्यावरची. हे पांडव स्वर्गाकडे निघाले. स्वर्गाकडे जायचा हा असा रस्ता आहे बघा. हा पूल क्रॉस करायचा आणि इथून हा सगळा 25 किलोमीटरचा ट्रेक आहे. हे बद्रीनाथाचं मंदिर. बद्री म्हणजे बादरी, म्हणजे तिथं बोरं होती, बोराची झाडं होती, खूप बोराची झाडं होती, म्हणून ते बादरी वन आणि तिथं असलेल्या ठिकाणाला बद्रीनाथ असं म्हटलं गेलेलं आहे. बादरायण नावाचे ऋषी आहेत, त्यांनी इथं तपश्चर्या केली. आपण विष्णूला उभा साधारण पाहिला जातो किंवा झोपलेला शेषशायावरती त्या, पण हा इथं पद्मासनात बसलेला मंदिर आहे. हे हनुमान चट्टी. आता ह्या वरती खूप गोष्टी आहेत, खूप कथा आहेत, पण आता सगळे कंटाळले आहेत आणि आपल्याला खिचडीचा प्रसाद इथे आहे सगळ्यांनी, तर सगळ्यांनी खिचडी खाल्ल्याशिवाय जायचं नाही. हां नाही नाही, हा आता सगळा संपवणार मी 5 मिनिटात. नाही आता सांगतो. हे हनुमान चट्टी नावाचं ठिकाण आहे. तिथे हनुमानाने आपल्या भीमाची परीक्षा घेतली, जी शेपूट लांब केली होती बघा, आठवतं ना तुम्हाला? ते शेपूट लांब केली आणि ते जात नव्हते, ते सगळं हनुमान चट्टीच्या इथे. हे पांडुकेश्वर म्हणजे पांडवांचे पिता जे पांडू, त्यांनी इथं तपश्चर्या केली आणि शेवटचं स्थान देखील त्यांचं हेच. इथं पांडव आले आणि त्या पांडवांनी हे वासुदेवाचं मंदिर बांधलं आणि ते पुढे गेले. आता आम्ही हेमकुंडला गेलो तर व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आहे. ह्या गोविंद घाटपासून चालत ह्या गांगरियापर्यंत यायला लागतं आणि तिथून एक रस्ता व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला जातो आणि एक हेमकुंडला जातो. 13,500 फुटावरचा गुरुद्वारा आहे. अतिशय सुंदर छान हेमकुंड गुरुद्वारा. हे बर्फाने सगळं पूर्ण बर्फ असतं. इथं सगळ्यात उंचीवरचं हे बर्फ, इथे सगळे दिसते ना, हे सगळं कडक झालेला बर्फ आहे. पाय नाही, बोट पण घालू शकत नाही, इतकं थंड पाणी. इथं लक्ष्मणाचं पण मंदिर आहे. ब्रह्मकमळ, इथं 24 प्रकारचे ब्रह्मकमळ उमलतात, त्यापैकी हे एक आहे. तिथं काही लोक बघितले मी, ते सगळे पोर्ट्रेट, हे सगळे उचलून आणणारी सगळी माणसं लोकांना वगैरे, ते असे कॉर्नरला तोंडात तोंड घालून काहीतरी करत होते. मी म्हटलं काय करतायत. बघितलं तर पबजी खेळत होते. 13,500 फुटावर, जिथं मोबाईलला रेंज नाही, काय जिथं बोलणं अवघड, तोंडातून वाफा निघतायत, इतकं थंड भयंकर, आणि तिथं आपले बसतात आपले पबजी खेळत. हे जोशी म्हटलं आलो आम्ही. तिथं कल्पवृक्षाच्या पायथ्याला आपल्या आदिशंकराचार्यांनी तपश्चर्या केली. हा शिवलिंग आहे, ते स्फटिकाचं शिवलिंग आहे, जगातलं सगळ्यात मोठं स्फटिक आहे. हे नृसिंहाचं मंदिर आहे जोशी मठच्या इथं. कथा अशी सांगितली जाते की या नृसिंहाचा उजवा हात जो आहे, तर तो जे काय आता आपली लोक घाण करतायत, म्हणजे चुकीचं वागतायत, त्याच्यामुळं आता नष्ट होणारी सगळी पृथ्वी, तर त्यांचा हात जो आहे ना, तो आता बारीक 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 होत चाललेला आहे. तो एकदम आता एकदम छोटासा झालेला आहे. तो ज्यावेळी पडेल त्यावेळी बद्रीनाथाकडे जायचे. नर आणि नारायण नावाचे 2 पर्वत आहेत, 2, आणि मग बद्रीनाथाकडे जातो. ते नर आणि नारायण पर्वत एकमेकांना ढासळतील आणि बद्रीनाथाकडे जायचा रस्ता बंद होईल आणि भविष्य बद्री नावाचं एक ठिकाण आहे, ते बद्रीनाथ म्हणून ओळखलं जाईल, अशी कथा इथे सांगितली जाते. हे वृद्ध बद्री म्हणून ठिकाण आहे, जिथे आपल्या नारद मुनींना या एका वृद्ध स्वरूपामध्ये विष्णूंनी येऊन मार्ग दाखवला, अशी कथा इथे सांगितली जाते. कर्णप्रयाग, पिंडार नावाची नदी आणि अलकनंदा नावाची नदी येथे मिळते. सगळेजण विचारतात कर्णशिला कुठं आहे, जिथं कर्णांनी तपश्चर्या केली. आता ज्याच्यावरती त्या शिलेवरती उभं आहे तीच कर्णशिला आहे, तिथंच ती तपश्चर्या केली, तिथंच ते सगळं मंदिर आहे. 18 दिवस स्वामी विवेकानंदांनी पण इथेच तपश्चर्या केली. आम्ही देखील इथं थोडी तपश्चर्या केली, म्हणजे झोपलो. इतकं छान गार वारं होतं की पडल्या झोप लागली आम्हाला. हे उमादेवी म्हणजे पार्वतीचंच एक रूप, आणि त्या पार्वती माताला कार्तिकेयाचा जो जन्म झालेला आहे ना, तो इथं झालेला आहे बरं का, कर्णप्रयागपाशी. हे रुद्रप्रयाग अतिशय प्रसिद्ध मंदाकिनी नावाची जी नदी आहे, जी आपल्या केदारनाथावरून येते, तर ती येथे मिळती.
अलकनंदाला. 2 गोष्टी याच्या महत्त्वाच्या आहेत. रुद्रवीणा शंकराला खूप प्रिय आहे. आहे का एक 10 मिनटं सांगू ना प्लीज, का पळू? एक कथा खूप छान आहे ही, कारण ती शंकराशी संबंधित आहे. शंकराला रुद्र खूप आवडतं. डमरू सगळ्यांना माहिती आहे, पण रुद्रवीणा त्याची खूप आवडीची आहे. एकदा नारद मुनी विष्णूंकडे गेलेले होते आणि विष्णूंशी बोलताना, भगवान विष्णूंशी ते बोलत असताना त्यांनी सांगितलं की बाबा नारायण नारायण तो जयघोष झाला, आणि सांगितलं की भगवानजी देवा मी किती छान विणा वाजवतो ना, माझ्यासारखी या पृथ्वीवरती कोण विनाच वाजवत नाही. असं बोलल्यामुळं विष्णूला जाणवलं की आता यांना गर्व चढला आहे. त्यांनी सांगितलं बोलता की अरे आता ही फार मोठी कथा आहे, मी आपली पळवत नेतो. तर ते त्यांनी सांगितलं की अरे बाबा तुला माहिती आहे का, भगवान शिव आहे ना शंकर, ते सगळ्यात चांगली रुद्रवीणा वाजवतात. काय खोटं बोलता तुम्ही, मला तर काय माहीत नाही. तुम्हाला कसं माहिती? अरे तू माहिती करून घे, कारण भगवान शिव हाच ह्या सगळ्याचा स्वामी आहे, तू त्याकडे जा. मग असं सांगितल्यानंतर हे आपले निघतात नारद मुनी आणि ते रुद्रप्रयागपाशी येऊन मिळतात. खूप कथा आहेत बरं का या सगळ्या प्रयाग स्थानांबद्दल, त्यापैकी ही एक कथा आहे. खूप कथा आहेत त्यापैकी एक. तर इथं आले आणि इथं त्या काही महिला दिसल्या त्यांना, आपल्या नारद मुनींना. त्या महिलांनी त्यांना गात होत्या आणि त्यांच्या हातातली विणा पाहून त्या महिलांनी सांगितलं की अरे तुम्ही कुठे चाललात मुनीजी? ते म्हटलं अरे मी चाललोय भगवान शिवाला भेटायला. म्हटलं कशाला? मी ते रुद्र विणा ते छान वाजवतात असं ऐकलं. म्हटलं हो का, तुम्ही वाजवता का? म्हटलं दाखवा जरा आम्हाला कसे वाजवता. म्हणून त्यांनी बसले एका ठिकाणी या संगमापाशी, आणि इथं ते शंकराचं मंदिर आहे बघा हे. तर तिथं ते बसले आणि त्यांनी सांगितलं की आता तुम्ही वाजवा. आणि त्या सगळ्याच्या काय 64 महिला होत्या सगळ्या, ते ऐकत होते. आणि त्या ऐकता म्हटले की थांबा मुनीजी, तुम्ही हे चुकलात, तुम्ही असं नव्हतं, असं वाजवायला पाहिजे होतं. आले म्हटले हे बारीक बायका माझ्या चुका का काढतायत? नारद मुनींना थोडंसं असं जेलिसी फील झाली. तर त्यांनी सांगितलं की त्यांनी विचारलं की तुमची नावं काय? तर त्यांनी सांगितलं की आम्ही रागिनी आहोत. म्हणजे जे काय संगीतातले जे राग आहेत ना, त्या रागाचे ते स्वामिनी होत्या. आणि म्हटलं अरे तुम्हाला हे सगळं शिकवलं कोणी? म्हटलं शंकरांनी शिकवलं. मग त्यांचा गर्व एकदम हरण झाला आणि मग ते पुढं कैलासाकडे निघाले. आणि मध्ये जे वृद्धबद्री जे ठिकाण मगाशी मी तुम्हाला दाखवलं, तिथं त्या रस्ता चुकले म्हणून शंकर आपल्या विष्णूंनी येऊन त्यांना दर्शन दिलं आणि सांगितलं की तू या रस्त्याने जा. अशी सगळी कथा आहे. अजून एक गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, जिम कार्बेट. आमचा विशाल वर्मा गेला का? नाही ना? तर जिम कार्बेट इथं फार प्रसिद्ध आहे. तो एक फार मोठा त्यांनी खूप वाघ बिबटे इथं मारलेले आहेत. 200-250 वाघ बिबटे मारलेले आहेत खरं. तर त्यांनी जे पुस्तक लिहिले ना, मॅन इटिंग लिओपार्ड द रुद्रप्रयाग, ते इथलंच आहे बरं का. आम्ही त्या कर्णप्रयागपासून पुढे आलो आणि दरडी कोसळतात एवढं फक्त ऐकून होतं. आणि ते दरडी कोसळणं म्हणजे काय ते आम्ही अनुभवलं, कारण 4-5 तास आम्ही इथं होतो. नुसते आपले छोटे दगड येत होते, आम्हाला लांबून दिसत होतं. आम्ही पुढे जाऊन बघतोय तर ते जे काय दगड आहेत ना, ते इतके जोरात येत होते की खालची गाडी ना अशी अक्षरशः ती हेच होत होती. म्हणजे सगळे घाबरून त्यांनी मागं घेतल्या, मागं काही गाड्या गेल्या. 2 मोठे JCB आले, त्यांनी हा सगळा राडारोडा खाली टाकला आणि मग हे सगळं 5 तासानंतर हे सगळं चालू झालं. असा 1 किलोमीटरमध्ये कुठलाही टापू नाही की जिथं दरड कोसळली नाही बरं का. त्यामुळे ज्यावेळेस आपण असं ठरवतो की आता 100 किलोमीटर जायला आपल्याला एवढा वेळ लागेल, तर ते तिथं चालत नाही बरं का. हे धारी देवीचं मंदिर आहे. हे असं होतं, ते आता हे असं उंचावरती बांधलेलं आहे. याची देखील एक कथा आहे. ही या उत्तराखंडची संरक्षक देवता आहे ही उत्तराखंडची. आणि काही वर्षांपूर्वी हे असं मंदिर पाण्यात जाईल म्हणून सगळ्या लोकांनी ठरवलं की हे वरती न्यायचं, म्हणून ते वरती नेलं. त्या दुसऱ्या वर्षी इतका पूर आला की सगळं वाहून गेलं. मग सगळ्या लोकांना वाटलं की बाबा धारी देवीनीच काहीतरी प्रकोप केला, म्हणून ते पुन्हा मंदिर खाली आणलं. त्या दगडावरतीच मोठं उंचीवर मंदिर बांधलं, त्याच धारी देवीचं मंदिर. या रस्त्यावरून लोक जातात पण हे मंदिर पाहत नाहीत बरं का. हा देवप्रयाग जिथं भागीरथी आणि अलकनंदा मिळतात, हे इथं रघुनाथाचं मंदिर आहे. आणि इथून पुढे गंगा नदी म्हणून प्रचलित आहे. ऋषिकेशला आम्ही आलो. ऋषिकेश खूप ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे. आपण शेवटी आहोत, 10च्या आतमध्ये आपण नियमांचे एकदम पक्के आहोत, 10च्या आत संपवायचे. ऋषिकेशला आलो. ऋषिकेश फार प्रसिद्ध आहे योगासाठी, या सगळ्या वॉटर स्पोर्ट्ससाठी, गंगा आरतीसाठी. फार लोक येतात तिथे खरं. योग करायला आश्रम खूप आहेत तिथं. शेवटचं आमचं ठिकाण कनखल, की जिथे
शंकराची भगवान शिवाची पहिली पत्नी आहे सतीमाता. तर त्या सतीमातेचं आणि भगवान शिवाचं लग्न झालं. ती सतीचा जे वडील आहेत दक्ष प्रजापती, तर त्यांनी एक यज्ञ केला. तुम्हाला कथाही माहितीच असेल पण पुन्हा सांगतो. ऐकता ना, एक 5 मिनिटात संपणार आहे. तर दक्ष प्रजापतीने फार मोठा यज्ञ केला. सगळ्या लोकांना बोलवलं पण आपल्या मुलीला आणि जावयाला काय बोलवलंच नाही. उडत 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 ही बातमी आपल्या सतीमातांना कळली. सतीमाता अशी म्हटली की अरे माझ्या वडिलांनी केलेलं आहे, मला जायलाच पाहिजे. त्यांना राग असेल की मी न सांगता लग्न केलं म्हणून, पण आता एवढा मोठा त्यांनी कार्यक्रम केला आहे तर मला गेलंच पाहिजे. म्हणून ती शंकर सांगत होते की नको जाऊ, काही गरज नाही तुला. पण तरी ते हट्ट काय त्यांनी सोडला नाही. ते गेल्यानंतर त्या दक्ष प्रजापतीने सतीमातेचा फार मोठा अपमान केला, शंकराचा केल्यानंतर सतीमातेला राहुलं नाही आणि त्यांनी त्या चितेमध्ये अग्नीमध्ये त्या उडी मारली. आणि ते सगळं कळून भगवान शिव खूप चिडले. जो तांडव नृत्य जे काय आहे ना ते सगळं इथं आहे. सगळे चिडले, सगळे तिथं उपस्थित असलेल्या सगळ्यांना मारून टाकलं बरं का. ह्या दक्षाचं तर मुंडकं उडून टाकलं. मग नंतर त्याला ते बकरीचं तोंड लावलं त्यांनी कसं बसं. ते सगळं ते फार मोठी स्टोरी खरं. पण हे सगळं हे जे काय घडलं त्या कणखलमध्ये असलेल्या दक्ष प्रजापती मंदिरामध्ये. आम्ही गेलो, एवढं सगळं फिरलो, तर दाढी बिडी वाढवली आणि आम्हाला असं वाटलं की आता दाढी बनवून तिथंच राहावं काय. इतकं सगळं छान आहे, खूप छान आहे, अप्रतिम आहेत. म्हणजे लोक तिथं जाऊन का राहतात, आपला संसार सगळं चालू असलेलं का सोडतात, ते आम्ही खरं पाहिलं, अनुभवलं. आणि कुणी गेला तर असं चुकून करू नका. घरी सगळे आहेत मंडळी आणि घरच्यांचे फोन बी न्यायला लागले म्हणून आपली दाढी काढली आणि घरी आलो. घरी दाढी काढून घरी आल्यावरती घरच्यांनी जो काय सन्मान केला, जे काय सगळ्या लोकांनी येऊन रात्री 1 वाजता जे काय स्वागत केलं, ते खरंच मला घाईवरून आलं, खरं रडायला आलं. खरं मला एवढं प्रेम ह्या सगळ्या आमच्या मंडळींनी, आज माझे सासू सासरे सगळे मेहुणे सगळी लोक इथं आहेत, सगळे इथली मंडळातली सगळी लोक आहेत, मित्र आहेत काही. आम्ही जे 4 जण आम्ही गेलो ते 4 जण इथे आवर्जून आलेत. तुम्ही सगळे शांत चित्ताने इथं सगळं ऐकलं. मी तुम्हाला मगाशी काल सांगितलंच की मला सख्खा भाऊ नाही पण सख्खा भाऊ नाही याची जाणीव होऊन न देणारे माझे सगळे मंडळातले कार्यकर्ते, त्यांनी मला जीव लावला, प्रेम केलं. या सगळ्यांनी मला मनोबल दिलं, वाढवलं आणि मी आज हे सगळं फिरू शकलो, पाहू शकलो. खूप सांगितलं तुम्हाला, भूगोल सांगितला, इतिहास सांगितला, कथा सांगितल्या. कुठल्याही ठिकाणी गेलोत ना आपण, त्याच्या कथा आहेत. देव जाता जाता तुम्हाला सांगतो की काहींना काही विशिष्ट देव प्रसिद्ध असतात, म्हणजे आवडीचे असतात. ते काही स्वामींचं करतात, दत्ताचं करतात, शंकराचं करतात. ते का असतं माहिती का, आपण त्या देवासारखं वागावं म्हणून असतं. आपण नुसतं पूजन करतो त्याचं, त्या फोटोसमोर मूर्तीसमोर मनोभावे जे काय करायचं ते सगळं करतो, पण त्याचा एकही गुण घेत नाही. ते गुण घेण्यासाठी आणि आपण उत्कृष्ट माणूस म्हणून जगण्यासाठी हे सगळ्या देवाची निर्मिती या सगळ्या ऋषीमुनींनी केलेली आहे. ती सगळी हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. काय चुकीचं झालं असेल, काय मी सांगता काय चुकीचं काय बोललो असेल, वागलं असेल तर मला माफ करा खरं. आणि सगळ्यांनी प्रसादाचा लाभ घ्यावा, आवर्जून थांबावं आणि खिचडीचा लाभ घ्यावा. आणि मी इथे थांबतो. धन्यवाद.